करून नितेश राणे यांचा वाढदिवसाला शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा निलेश राणे यांना वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो. बाबा परब यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांचं अभिनंदन करतो की अशा प्रकारची भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी त्यांनी आयोजित केली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतुलजी, थोडक्यात सांगायचं तर सिंधुदुर्गमध्ये आम्ही राहतो, मालवणचा अभिमान आहे. सिंधुदुर्गमध्ये राहतो, मालवणचा अभिमान आहे. बाबा परब आमची जान आहे, म्हणून आम्हा बाबा परब मित्रमंडळाची अभिमान आहे. मी या ठिकाणी संदेशजी सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांना शुभेच्छा देण्यासाठी. ओके, ओव्हर टू बादल. नमस्कार. 14 विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन, श्रीदेव लक्ष्मीनारायण, कांदळगावचा रामेश्वर, इथली ग्रामदेवता, स्थानदेवता, कुलदेवता, सर्वांच्या इष्टदेवता यांना नमस्कार करून महाराष्ट्राचं आणि विश्वाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मानाचा मुजरा करून बाबा परब मित्रमंडळ आयोजित माजी खासदार निलेशजी राणेसाहेब चषक या स्पर्धेच्या 3ऱ्या दिवसातील दुसऱ्या सामन्यात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. समालोचन कक्षातून आपण आवाज ऐकतोय. हिंदी मराठीचे एकापेक्षा एक माहीर मातब्बर आवाज श्याम वाक्कर सर, राजा सामंत सर, प्रदीप देऊलकर सर, नाना नाईक सर आणि अमोल जमदाडे सर या सर्वांच्या मांदी आहेत. आपल्या सिंधुदुर्गाची बोलीभाषा ऐकवण्याचा प्रयत्न, जी आपली मालवणी भाषा या मालवणमधूनच उदयास आली आणि ज्या मालवणी भाषेवर संपूर्ण जगाने प्रेम केलं, ती आमच्या सिंधुदुर्गाची मालवणी ऐकवण्याचा हा प्रयत्न. नमस्कार. देव बरा करो गाववाल्यानो. मालवणी आकाशवाणीच्या मालवण केंद्रावर मालवणच्या मैदानातून सगळ्यांचा हात जोडून स्वागत. 3ऱ्या सामन्यासाठी शिरसाट स्पोर्ट अहमदनगर संघाने जिंकलेलं टॉस घेतलेली फिल्डिंग आणि राजाराम वॉरियर्स तळवडे संघाची सलामीची जोडी. स्ट्रायकरांच्या दिशेने उस्मान पटेल. पहिलो चेंडू रायगड का सुलतान जे का म्हटलं जातं. पंचांचा इशारा बघूया काय येता. टेनिस क्रिकेट जगतात ज्यांनी एक वलय प्राप्त करून दिला, स्वतःच्या नावाबरोबरच रायगडचं नाव सुद्धा ज्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवलं, असं रायगडचं सुलतान स्ट्रायकरांच्या दिशेने उस्मान पटेल. टेनिस क्रिकेट खेळण्यासाठी ज्या ज्या पोरानं आपल्या हातात बॅट घेतली, बॉल घेतली, त्या उस्मान पटेल आणि कृष्णा सातपुते या सांगायची गरजच लागणार नाही. एक वेळ शाळेत जाणार तो पोर आपला स्वतःचं नाव सांगताना अडखळात, पण उस्मान पटेल आणि कृष्णा सातपुते ही नावं सांगताना मात्र कधीच त्याची जीभ अडकायची नाही. तेच 2 माहीर खेळाडू कालच्या दिवसात आपण कृष्णा सातपुते सर बघितले, आज उस्मान पटेल सर. दोघांचा मनपूर्वक स्वागत असा. राजाराम वॉरियर्स तळवडे, दुसऱ्या बाजून शिरसाट स्पोर्ट अहमदनगर. शिरसाट स्पोर्ट अहमदनगर संघाबरोबर असलेले संघमालक अमोलजी शिरसाट साहेब, मनपूर्वक तुमचा स्वागत असा मालवणच्या या मैदानावर. पंचांचा इशारा येलो, डेड बॉल. परत एकदा सामन्याची सुरुवात होतेली, ओव्हरीची सुरुवात होतेली, इनिंगची सुरुवात होतेली. पहिला षटक बाबा मॅजिक ओव्हर असा. सगळेच्या सगळे खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असलेले, सगळे खेळाडू तुमका आतमध्ये लावचे लागतले, रिंगणात लावचे लागतले. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेटच्या मैदानावर आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या इलेक्शनमध्ये ज्यांनी मॅजिक केली, जादू केली, त्या बाबा परबांच्या नावाची ही ओव्हर. बाबा परब मॅजिक ओव्हर. त्या पहिल्याच ओव्हरीमध्ये मॅजिक केली अक्षय गुंडने. पहिल्याच चेंडूवर उस्मान पटेल नावाचा वादळ मैदानावर घोंगावायच्या आधीच शांत झाला. ज्या उस्मानचा आपण इतक्या कौतुक केला, ज्या उस्मानकडे आपण इतक्या अपेक्षाने बघितले, तो उस्मान तंबूच्या दिशेने वैयक्तिक 0 रन्सावर. शिरसाट स्पोर्ट संघ तुमच्या समोर खेळताना दिसतं. आणि वैशिष्ट्य म्हणजे श्यामा, हे अहमदनगर मधले सगळे खेळाडू आज आयुष्यात पहिल्यांदा अहमदनगर सोडून बाहेर खेळण्यासाठी येले. अक्षय गुंडा, आजचा दिवस तुझ्या आयुष्यात सुवर्ण अक्षरान लिहून ठेवतो लागतलो. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट, ती सुद्धा कोणाची? उस्मान पटेल या नावाची. प्रत्येक ठिकाणी मैदानावर जेव्हा आपण गोलंदाजांचा कौतुक करतो, तेव्हा त्या गोलंदाजाच्या कौतुकाच्या यादीत सगळ्यात महत्त्वाचं असतं ह्या बॉलरने कृष्णा
सातपुते आणि उस्मान पटेलचं विकेट किती वेळा घेतलो त्याच्यावर त्या बॉलरचा यश ठरत असतं. आणि आज अक्षय गुंड ती मोठी कामगिरी तू पार पडलंस. दुसरं चेंडू हवेत, फिल्डर चेंडूच्या खाली, पण फिल्डरच्या कपडावरसून चेंडू आखांड्या पार, माटवा पार, गडग्या पार, डायरेक्ट चंद्रार. मॅन फ्रॉम गुजरात लॉंग ऑनच्या दिशेने फटको बघा, फिल्डरच्या कपडावरसून परत एकदा चेंडू गडग्या पार. पंचांचा इशारा येणं अजून अपेक्षित असा. 4 धावा तर नक्कीच असत, 4 असत की 6 असत. 7-12वर चौकाराची नोंद, माफ करा, खेळाडून थैसून खुणा केली आणि चांगल्या खेळाडू तिचं प्रदर्शन केला लॉंग ऑनच्या खेळाडून. सलग दुसरं षटकार रवी अहिरेच्या बॅटमधून. दुरुस्ती रवी अहिरे मॅन फ्रॉम नाशिक. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने नाशिकचो आशिक तुमका दिसता मुन्ना, पण तो नाशिकचो आशिक मैदानावर कमाल करतो. त्याच्या आधीच रवी अहिरेन कमाल करून दाखवली. सलग 2 षटकार. तिसरो चेंडू षटकार मारण्याच्या नादात तटक्या पेचून गेलेलो चेंडू. अक्षय गुंडला मिळालेली अजून एक सफलता. पहिल्या चेंडूवर उस्मान पटेलला बाद केल्यानंतर सलग 2 चेंडू विकेट. दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू षटकार आणि चौथ्या चेंडूवर परत एकदा विकेट. भाऊ नार्वेकर पहिल्या दिवशी सर तुम्ही बघले जात काळशाचे आणि त्यांची एक खूप लाडकी मालवणी म्हण असा. तीच लाडकी मालवणी म्हण मैदानावरची परिस्थिती सांगण्यासाठी पुरेशी असा. कोंडीचे भाटी आणि भाटीचे कोंडी. नदीच्या किनाऱ्याक, समुद्राच्या किनाऱ्याक भाट म्हणजे काय, कोंड म्हणजे काय वेगळा सांगूचा लागणार नाही. खोल पाण्याचा भाग असता त्याका कोंड म्हटली जाता आणि जैसर सुकती येता तेका भाट म्हटली जाता. मैदानावर सुद्धा कधी षटकार कधी विकेट. कोंडीचे भाटी, भाटीचे कोंडी. धावसंख्या 12 रन्सावर, 1 डझनावर. अक्षय गुंड या 2 विकेटवर आपण स्वतःच्या गोलंदाजीवर सुद्धा खुश असतलो, मैदानावर सुद्धा खुश असतलो. स्ट्रायकर यांच्या दिशेने रवी अहिरेची जागा घेण्यासाठी नरसिंग मॅन फ्रॉम पालनपल्ली. सुंदर चेंडू, थोडीशी निराशा झाली अक्षय गुंडची. कदाचित बॅटची कड घेऊन गेलेलो चेंडू विकेट किपरकडे. अजून एक सफलता मिळवण्याची संधी चलानिलेली अक्षय गुंडसाठी. शेवटच्या क्षणी विकेट किपरकडची थोडीशी चूक झाली. जीवदान मिळाला नरसिंह. अजून एक थोडा करेक्शन. नरसिंग पालनपल्ली ह्या त्याचं नाव असा. मॅन फ्रॉम पुणे. पुणे तिथे काय उणे. पुण्याच्या शहराचा हे गुणवान खेळाडू नरसिंग. स्ट्रायकर यांच्या दिशेने फाईन लेगच्या कपडावरसून शफलून मारलेलो फटको. प्री डिटरमाइंड शॉट ज्याका म्हटलं जातं. पहिल्या दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू चौकारासाठी आणि या चौकारानिशी पहिल्या ओव्हरीचो खेळ स्थिरावलेलो 16 रन्सावर. खूपच सुंदर गाणं असा. आणि थोड्या वेळान गाण्याकडे परत जाऊया. डीजे ह्या स्पर्धेचा टायटल सॉन्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा काही स्पर्धांची टायटल सॉन्ग असतात, पण गेल्या वर्षी सुद्धा गेल्या स्पर्धेत सुद्धा आपण ज्या टायटल सॉन्गला मिस केलेला ता सॉन्ग या वर्षी ऐका गेला. अजिंक्य पाताडे सरांनी या गाणं लिहिला. शशिकांत कांबळींचा म्युझिक असा. आणि आमचे सगळ्यांचे लाडके आमचे सर्वेस्वरा ज्यांच्यामुळे आम्ही हैसर उभे असो, ज्यांच्यामुळे ही काही नावा जगात कळली. बादल चौधरी जगात कळलो. मालवणी कॉमेंट्री म्हणून काहीतरी प्रकार असा ता जगात कळला. ते आमचे सन्माननीय मार्गदर्शक बाबा परब यांच्या स्पर्धेचं ह्या टायटल सॉन्ग. पहिल्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. बॉलिंग मार्कवर किरण शिर्के, अहमदनगरचो आणखी एक गुणवान खेळाडू. प्रत्येक शहराचा काय नाही काय वैशिष्ट्य असा. आणि
अशीच वैशिष्ट्य घेऊन प्रत्येक शहर आपल्या नावाचा झेंडा मिरवताना अहमदनगरमध्ये एक पेडगाव असा अहमदनगरमध्ये पेडगाव असा आणि एक म्हण प्रसिद्ध असा वेड पांघरून पेडगावला जाणे. ही म्हण कशी तयार झाली असतली जर वेळ मिळालो तर ती किस्सा सुद्धा तुमका सांगण्याचा प्रयत्न असतलो. दुसऱ्या ओव्हरीत बॉलिंग मार्कवर किरण शिर्के आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन नाशिक का आशिक मुन्ना शेख स्ट्रायकर यांच्या दिशेने डावखुऱ्या हाताचा बॅटर मुन्ना, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने नरसिंग पालनपल्ली. नाशिक आणि पुण्याचे हे दोन खेळाडू पहिल्या ओव्हरीत 2 षटकार बघितले आपण रवी ऐरीचे, त्यानंतर 1 चौकार बघितलो नरसिंगचो. पहिल्या ओव्हरीत कमाल करून दाखवली गोलंदाज अक्षय गुंडने. बाबा परब मॅजिक ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर उस्मान पटेलची विकेट आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवर अजून एक विकेट. धावसंख्या स्थिरावली 16 रन्सावर. किरण शिर्के मॅन फ्रॉम नगर अहमदनगर, किरण बॉलिंग मार्कवर डावखुऱ्या हाताच्या मुन्ना शेख साठी. आखूट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, फिल्डर चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेला चेंडू आणि ज्या मुन्नाचा सुद्धा आपण कौतुक केला, ज्या अपेक्षेन मुन्नाकडे बघितल्या त्या अपेक्षेंवर खरं न उतरता मुन्ना सुद्धा तंबूच्या दिशेने फक्त हजेर लावून धावसंख्या स्थिरावलेली 3 गड्यांच्या मोबदल्यात 16 रन्सावर. किरण शिर्के वय वर्ष 16व्या वर्षी मैदानावर कमाल करून दाखवताना किरण शिर्के एवढ्या छोट्या वयात आणि जो पहिल्यांदाच अहमदनगर सोडून खेळण्यासाठी बाहेर पडलो, कोकणच्या मैदानावर कोकणची शान असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नेकलेस जे का म्हटलं जातं अशा मालवण बोर्डिंग मैदानावर आपल्या नगरचा पाणी प्रतिस्पर्धी माहीर खेळाडूंका पाचताना धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा. रवी ऐरीचे 2 षटकार, नरसिंगचो 1 चौकार सोडलो तर इतर सगळे चेंडू मेडन. खूपच सुंदर गोलंदाजी म्हणायची लागत अक्षय गुंड आणि त्याच्या पाठोपाठ किरण शिर्के. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून दिली किरण शिर्के. पहिल्या ओव्हरीच्या पहिल्या बॉलवर सुद्धा अक्षय गुंडने विकेट मिळवलेली उस्मान पटेलची. मैदानात कृष्णा पवार, पुण्याचा अजून एक गुणवान खेळाडू, पुण्याच्या पलटण एरिया मधलो हे खेळाडू. 16 धावा. दुसऱ्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. किरण शिर्के बॉलिंग मार्कवर. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर या स्पर्धेत एखादी हॅट्रिक करण्याचा प्रयत्न असतो. या दुसऱ्या दिवसात 5 हॅट्रिक संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत आपण बघितले. संपूर्ण मैदान गोलंदाजांसाठी फेवरेबल ठरताना कट केलो पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. 1 रन्स घेण्याचा इरादा होतो पण दोन्ही बॅटर माघारी परतले. नरसिंग पालनपल्ली, कृष्णा पवार म्हटल्यानंतर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा सगळ्यांका ह्या नाव माहिती असा. माणगावचे सन्माननीय कैलासवासी कृष्णा पवार ज्यांनी भजन क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली. बाबा परब मित्रमंडळाच्या वतीनं कृष्णा पवार तुमका मानाचो मुजरो, भावपूर्ण श्रद्धांजली. मैदानावर कृष्णा पवार ह्यो पुण्याचो कृष्णा पवार असा. आज तुझे सूर सुद्धा कृष्णा मैदानावर गुंजाचे, वाजाचे आणि गाजाचे सुद्धा. ढिल्या हातान खेळान काढलेलो चेंडू डीप मिड विकेट वरसून फिल्डर येता लांब पर्यंत धावत येतलो, पोटी फुटासर धावतलो, चेंडू अडवतलो, थ्रो करतलो, तोपर्यंत 2 रन पुरे झाले. जाता जाता चेंडून बेल्स उडवले खरे पण सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये दोन्ही बॅटर 2 रन्सांची बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येत थोडंसं बदल. धावसंख्या स्थिरावली 18 रन्सावर. 18 धावा. दुसऱ्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. अमोल पुण्याचे बरेच खेळाडू आज मैदानावर दिसतात. पुण्याबरोबर बेंगलोरचे सुद्धा काही खेळाडू हैसर तुमका खेळताना दिसतले. संपूर्ण भारतातले खेळाडू असत पण ही 2 शहरा, या 2 शहरांबद्दल थोडासा नक्की सांगण्यासारखे आणि ऐकण्यासारखे असा. हलक्या हातान खेळान काढलो. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट अशा 2 खेळाडूंच्या मधोमध स्क्वेअर लेग येता फील्ड करता तोपर्यंत परत एकदा 2 रन. ह्या 2 रन्सांची धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिरावलो 20 रन्सावर. खूपच सुंदर बॅटिंग सेन्सिबल क्रिकेट जे का म्हटलं जातं. कृष्णा पवारचा कृष्णान बघितले या मैदान गोलंदाजाक मदत करता. मोठे फटके वारंवार हवेत फसतात आणि स्वस्तात पहिले 3 गडी गारद झाले. त्यामुळे एक पार्टनरशिप बनवायची, एक भागीदारी बनवायची, खेळपट्टीचा अंदाज घ्यायचो आणि त्यानंतर मोठे फटके मारायचे. या इराद्यान पहिल्या 2 चेंडूवर 2 दुरिये. धावसंख्या 20 रन्सावर. किरण शिर्के 4 चेंडूंचा खेळ झाला समाप्त.
लॉंगॉनच्या दिशेने चेंडूचा प्रवास, लॉंगॉनचा खेळाडू मिडॉनपर्यंत जाता, फील्ड करता तोपर्यंत 1 रन. दोन्ही बाजून असणारे आमचे मित्र या संघातून खेळताना संघाचे मालक सुद्धा शिरसाट स्पोर्ट अहमदनगर संघाचे मालक अमोलजी शिरसाट साहेब, तुमचं मनपूर्वक स्वागत. राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचे संघमालक राजाराम गावडे साहेब, तुमचा सुद्धा मनपूर्वक स्वागत. ज्या संघानं गुणाजी गावडे मित्रमंडळाचो कलेश्वर चषक स्पर्धा जिंकली, त्याचबरोबर सातेरी कर्लीच्या मैदानावर गोपाळ भटाच्या नेतृत्वाखाली ज्या संघानं कमाल केली तो राजाराम वॉरियर्स तळवडे संघ पहिली फलंदाजी करताना शिरसाट स्पोर्ट अहमदनगर संघाविरुद्ध. धावसंख्या स्थिरावली 21 एक मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न होतो, बॅट आणि बॉलचो काय संपर्क नाही, चेंडू रवलो मेडन, 2 षटकांचो खेळ झालो समाप्त. पहिली फलंदाजी करताना राजाराम वॉरियर्स तळवडे संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातच जा नाव सध्या टेनिस जगतावर खूप आदरान घेतला जाता. लाखाचे 50,000चे अनेक स्पर्धा ज्या संघान अगदी सहज जिंकले त्या संघासमोर तुमका दिसता शिरसाट स्पोर्ट अहमदनगर संघ, ज्या संघातले युवा खेळाडू पहिल्यांदाच अहमदनगरची चतुःसीमा ओलांडून कोकणाच्या नगरीत दिले. धावसंख्या स्थिरावली 21 रन्सावर 21-3. अमोल मगाशी आपण पुण्याबद्दल बोला होतो, पुण्याचे काही खेळाडू असत, त्याचबरोबर बेंगलोर शहराचा सुद्धा वैशिष्ट्य. या 2 शहरांचं वैशिष्ट्य पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं, आणि पुणे सिटी म्हटल्यानंतर शिक्षणातले सगळे माहीर, हुशार आणि अगदी तुरळक त्याच्या पुढचे हुशार सुद्धा असतात. पण हुशारीच्या बाबतीत पुण्याचं नाव कोणच घेऊ शकणार नाही. इतक्या सुंदर कामगिरी असा पुणे शहराची. आणि पुणे बरोबर बेंगलोर सिटी हे दोनही सिटी जे असतात ते IT हब म्हटले जातात. IT हब म्हटले जातात अमोल. आणि काय वैशिष्ट्य असं IT हबचा, 2 सिटी संपूर्ण भारतातले IT हब, एक पुणे आणि एक बेंगलोर, दोनही शहरांची स्थापना कोणी केली? छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराजांनी स्थापना केली. या 2 शहराची, खय पुणे आणि खय बेंगलोर. पण ही 2 शहरं त्यांनी स्थापन करताना काय दूरदृष्टी त्यांची होती. खरोखरच असे राजा आमच्या मातीत जन्मले आणि त्या राज्याच्या आम्ही नागरिक असावं या सांगताना आमची छाती भरान येता, ऊर भरान येता. तिसऱ्या उरीचो खेळ प्रगतीपथावर फिरोज पठाणचो पहिलो चेंडू, आखूट टप्प्याचो चेंडू, पंचांचो इशारो इलो वाईट चेंडूचो, बघता भजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल, ह्या अस्सल मालवणी म्हणीची आठवण करून देणार हे चेंडू. मॉल म्हटल्यानंतर शहरातल्या खेळाडूंसमोर 6 मजली AC मॉल उभं राहतलो, तो मॉल वेगळो. दांडी किनाऱ्यावर जर सकाळी संध्याकाळी गेलात तर माशाचो लिलाव होता, त्याका आमच्या मालवणी भाषेत मॉल म्हटलं जाता. 1 रनसांची धावसंख्या, दुर्येचो डबल गेम 22 रन्सावर. ह्यो चेंडू हलके स्टिअर केलो थर्ड मॅनच्या दिशेन. थर्ड मॅनचो क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉईंटच्या जागेपर्यंत जाता, फील्ड करता, थोडंसं ओव्हरथ्रो झालो, लॉंग ऑनचो खेळाडू बॅकअप करता तोपर्यंत 1 रन. 1 रनसांची धावसंख्या स्थिरावली 23 रन्सावर. यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आमचे हजारो प्रेक्षक, तुमचा मनपूर्वक स्वागत असा. 4000 प्रेक्षक जो सामना बघतात. उस्मान पटेल, मुन्ना शेख, नरसिंग, कृष्णा, रवी आयरे आणि नगरच्या या सगळ्या युवा खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी या सगळ्या रसिक राजाचा मनपूर्वक स्वागत असा. यूट्यूबच्या माध्यमातून जमले गेलेले tenniscricket.in च्या माध्यमातून सगळा जग आमच्याशी जोडला गेला, सगळा जग कनेक्ट असा आमच्या मालवण शहराशी. शफल करून दिल स्कूप जे का म्हटलं जातं, ह्यो फटको विकेट किपरच्या कपडावरसून शॉर्ट थर्डमॅन आणि डीप फाईन लेक ह्या 2 खेळाडूंका बीट करून पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आखांड्या पार चौकार. बऱ्याच कालावधीनंतर बसलेलो चौकार, राजाराम वॉरियर्स तळवडे संघासाठी अति आवश्यक असलेलो हे चौकार. आणि या चौकाराबरोबर धावसंख्या स्थिरावली 27 रन्सावर. नाचताना दिसले त्या गाणा, बॉलर मात्र नाचता, 1 चौकार, त्या पाठोपाठ षटकार. हॅलो, जिल्हा परिषद माजी सभापती प्रितेश राहुल साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत. मी बाबा परबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्याचबरोबर हुसेन मकानदार, एक जिल्ह्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व, यांचंही स्वागत बाबा परब यांनी करावं असे त्यांना विनंती करतो. तीन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिरावली 33 रन्सावर. 0 रन्सावर जे का जीवदान मिळालं त्या जीवदानाचा फायदा उठवताना नरसिंग, पालनपल्ली परत एकदा फटको मारण्याचा इरादा होतो. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नसलेलो फटको. विकेट किपरचा बॅकअप खूपच सुंदर. चेंडू रवलो मेडन, मालवणी जे का पोलांडो चेंडू म्हटलं जाता, कुवांडो चेंडू म्हटलं जाता. भरलेला फळ 2 टाकल्यान त्याच्यावर 1 चौकार बसलो, 1 षटकार बसलो. चौथो चेंडू मात्र पोलांडो टाकल्यान
धावसंख्या स्थिरावलेली. तिरियेचो डबल गेम 3/33. जगातलो एकमात्र खेळाडू ज्याची कधीच 3 रन धावान पुरे करूक नाही त्या खेळाडूची जर्सी क्रमांक स्कोरबोर्डवर 3/33 रनसावर. स्क्वेअर लेग आणि मिड विकेट असे दोन खेळाडू, दोघांच्या मधसून चेंडू बघता बघता चौकार. दोघे फक्त बघित रावले, चेंडू आखांड्यापार चौकार. दोघे बसले रांदीत आणि ढोरा गेली पांदीत. आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित निलेश राणे चषक 2022 या स्पर्धेला भेट देण्यासाठी आदरणीय निलेशजी राणे साहेब यांचं थोड्याच वेळात आगमन होतंय. मित्र हो, या स्पर्धेला खऱ्या अर्थाने आनंद द्विगुणित होणार आहे, कारण निलेशजी राणे साहेब यांचा 41वा वाढदिवस आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. बदल 3 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. पहिली फलंदाजी करताना राजाराम वॉरियर्स तळवडे संघ शिरसाट स्पोर्ट अहमदनगर संघाविरुद्ध. धावसंख्या स्थिरावलेली. 3 ओव्हरीत 37 धावा. रणसिंग पालनपल्ली पहिल्या चेंडूवर ज्याला जीवदान मिळाला 0 रन्सावर, त्या जीवदानाचा फायदा उठवत आतापर्यंत 18 धावा, 3 चौकार आणि 1 षटकारनिशी. या जीवदानाचा फायदा उठवत अजून किती मोठी धावसंख्या उभी करतलो नरसिंग माफ करा आणि आपल्या राजाराम वॉरियर्स तवडे संघा किती मोठा टार्गेट उभ्या करून देता हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर ऐकूया आवाज अमोल जमदाडे सर. स्क्रीनवर आशा स्कुबा डायव्हिंगची ॲड आपण बघतो. कोकणात दिला तर कधीतरी आवर्जून अमर टिकम यांच्या चिवला बीचच्या आशा स्कुबा डायव्हिंगला नक्की भेट द्या. समुद्राखालची जग, समुद्राखालचा विश्व बघण्याची तुमका सुवर्ण संधी. आशा स्कुबा डायव्हिंग मालवण. हॅलो, धन्यवाद बादल. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे. बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2022मध्ये टोपीवाला बोर्डिंग ग्राउंडवरून आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये खूप मोठा सामना आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आला आहे. एका बाजूला शिरसाट स्पोर्ट ज्या संघामध्ये अहमदनगरचे खेळाडू आहेत जे क्षेत्ररक्षण करत आहेत नाणेफेक जिंकल्यानंतर, आणि राजाराम वॉरियर्स ज्या संघामध्ये उमर 11 मुंबईचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, जो संघ करतोय प्रथमतः फलंदाजी. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात असा धावफलक. नवनाथ आडवळे गोलंदाजी मार्कवरती आमच्या सज्ज होतोय. व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं संघाच्या माध्यमातून 4थं षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंग गेनला कृष्णा पवार. ज्या कृष्णा पवारचा खेळ आपण सर्वांनी टायगर ग्रुप वडवलीच्या स्पर्धेमध्ये पाहिला, तो कृष्णा पवार स्ट्रायकिंग गेनला विस्फोटक आक्रमक कृष्णा. यावेळेला बॅटच्या मधोमध टायमिंग बेमिसाल. क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सहित तो सब कुछ सही. कृष्णाच्या बॅटमधून मोठा धमाका. डीप स्कोर लेग सीमारेषेच्या पलीकडे आलाय षटकार. ज्या कृष्णा पवारवरती आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून स्तुती सुमनांचा वर्षाव केला, तो कृष्णा पवार आपला जलवा दाखवायला सुरुवात करतोय. आपला नॅचरल खेळ, नैसर्गिक खेळाला त्याने प्रारंभ केला. स्ट्रायकिंग गेनला विस्फोटक आक्रमक. यावेळेला फटका फसला. चेंडू बराच काळ हवेत. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये कृष्णा पवारचा झंझावात झालाय. समाप्त मिळालाय 4था धक्का फलंदाजी करणाऱ्या राजाराम वॉरियर्स संघाला.
झालाय. विक्रोलियन्सचा हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. मात्र जबाबदारी आता मात्र घ्यावी लागेल स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज नरसिंह पालंपरीला, ज्याच्या बॅटमधून आपण धुवाधार फटकेबाजी पाहिली. अक्षरशः खोऱ्याने धावा त्याने वसूल केलेत या मॅचमध्ये. अक्रॉस लाईनचा वापर केलाय. पुलर लाईनचा चेंडू, फलंदाची हालचाल. निलेशजी राणे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आजच्या निलेश राणे चषक 2022 स्पर्धेचं खरं आकर्षण निलेशजी राणे साहेब यांचं टोपीवाला बोर्डिंग मैदानावरती आगमन झालेलं आहे. बाबा परब मित्रमंडळ, मालवण स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने सन्माननीय निलेशजी राणे साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करूया निलेशजी राणे साहेब यांचं. ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण ही भव्य दिवस स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा संपन्न करतो आहोत. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे माजी लोकप्रिय खासदार डॉक्टर निलेशजी राणे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं आमच्या बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत असेल. अतिथी कक्षामध्ये ते विराजमान झाले. त्यांच्या समवेत आलेले त्यांचे असंख्य सहकारी आणि सर्व पदाधिकारी यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि सन्मान करतो आहोत. मैदानाच्या आतमध्ये एक खूप मोठा सामना आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आपण पाहतोय. एका बाजूला आहे शिरसाट स्पोर्ट आणि त्यांची ग्रंथिका जुळली आहे राजाराम वॉरियर्स संघासमवेत. शिरसाट स्पोर्ट संघाचा जर आपण विचार केला, जो क्षेत्ररक्षण करतोय, ज्या संघामध्ये अहमदनगरचे खेळाडू आहेत आणि फलंदाजी करणारा राजाराम वॉरियर्स तळवडेचा संघ, ज्या संघामध्ये उमर 11 मुंबईचे खेळाडू आपण पाहतोय. उस्मान पटेल देखील याच संघाचा एक हिस्सा आहे राजाराम वॉरियर्स संघाचा. फलंदाजी करतानाच स्ट्रायकिंग एंडला डावखुरा शैलीदार फलंदाज, सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरला इस्तियाम शेखच्या बॅटमधून आलाय. पहिली धाव तर वेगाने दुसऱ्या धावीसाठी क्रीजच्या बाहेर पावलं काढली आहेत आणि बघता बघता चित्त्याच्या वेगाने मैदानाच्या आतमध्ये दुहेरी धावांची लहर. चौथ्या षटकाच्या सांगते अखेरीस 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना राजाराम वॉरियर्स तळवडे संघाची धावसंख्या होती आहे 48 धावा 4 षटकांच्या आणि 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय मोठा सामना या स्पर्धेतला. शिरसाट स्पोर्ट जो संघ आहे अमोल शिरसाट यांच्या मालकीचा आणि दुसऱ्या बाजूला राजाराम वॉरियरचा संघ जो आपण पाहतोय राजाराम गावडे यांच्या मालकीचा हा संघ. मान्यवरांची या ठिकाणी मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. एकदा डीजे ऑपरेटरला विनंती असेल, जे आमच्या बाबा परबांवरती टायटल सॉन्ग या ठिकाणी गायलं आहे पाताडे साहेबांनी, अजिंक्य पाताडे साहेबांनी, एकदा ते टायटल सॉन्ग होऊन जाऊ देत. कारण बाबा परब यांचं जे अगाध कार्य आहे
धन्यवाद. राणे कुटुंबांचा आणि निलेशजी राणे साहेबांचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून बाबा परब साहेबांकडे आपण पाहतो. त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली यावेळेला सुंदर फटका, ताकद कमी पडली आहे, फटका बराच का हवेत चेंडू विरलाय आणि हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर झालंय लॉंग ऑन क्षेत्रात. विकेटचं पतन, तंबूच्या आश्रयाला जावं लागेल. एकंदरीत 5वा धक्का बसलाय फलंदाजी करणाऱ्या राजाराम वॉरियर्स संघाला. जे धावसंख्येचा जर आपण विचार केला तर प्रथम फलंदाजी करताना राजाराम वॉरियर्स संघाची धावसंख्या होती आहे 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ प्रगतीपथावर, 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 5व्या षटकातील पहिल्या चेंडूमध्ये किरण शिर्केने मिळवली एक सफलता प्राप्त असा गोलंदाज आत्मविश्वासपूर्ण गोलंदाजीची सुरुवात करेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय भूषण गोळे. हे देखील टेनिस क्रिकेटच्या विश्वातील एक मोठं नाव. आज मोठमोठे स्टारकास्ट खेळाडू, मोठमोठे सितारे आले आहेत. अखंड भारतातून या स्पर्धेमध्ये मोठमोठे खेळाडू दाखल झाले आहेत. नरसिंह पालंपली बाद झाला. व्यक्तिगत 21 धावांचं योगदान त्याने आपल्या बॅटमधून दिलंय. उपयुक्त खेळी, समयोचित खेळी, संघाची गरज ओळखून त्याने फलंदाजी केली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय भूषण गोळे. टेनिस क्रिकेटच्या विश्वातील हे देखील एक मोठं नाव. मात्र मोठी नावं जरी कागदावरती असली तरी आज मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. या मॅचमध्ये संघर्षाची यात्रा संपवावी लागेल. 48 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात राजाराम वॉरियर्स. यावेळेला बॅटची कडा, मिळालाय विकेट कीपरचा सहारा. डावखुरा फलंदाज इश्तियार शेख 6व्या गड्याच्या रूपाने तंबूच्या आसऱ्याला. हॅट्रिकची संधी आहे गोलंदाज किरण शिर्केला. आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहिले तब्बल 5 हॅट्रिक आणि 5 हॅट्रिक करणारे जे गोलंदाज होते त्यामधील 4 गोलंदाजांचा संघ या स्पर्धेतून बाद झालाय. एकमेव संघ राहिलाय मयूर वाघमारेचा, अर्थातच रोहित स्पोर्ट वेंगुर्ला हा एकमेव संघ राहिलाय. विकेटची हॅट्रिक करणाऱ्या गोलंदाजांच्या संघाचा जर आपण विचार केला तर 5 हॅट्रिक आतापर्यंत आपण पाहिले. 6वी हॅट्रिक होईल का? गोलंदाजी मार्कवरती किरण शिर्के. जिमी नाटेकरने पहिली हॅट्रिक केली, ऐश्वर्य सुर्वेने केली दुसरी हॅट्रिक, मयूर वाघमारेची 3री हॅट्रिक, तुषार धामाकूर 4थी हॅट्रिक. बॅटच्या मधोमध सुंदर फटका, सुंदर आवाज देखील आला आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत. एकेरी धाव जलद गतीने पूर्ण केली, हॅट्रिक रोखली आहे. गणेश जेटेची आपण पाहिली एकंदरीत या स्पर्धेतली 5वी हॅट्रिक. ज्या पद्धतीने आपण बाबा परब मित्रमंडळाची ही स्पर्धा पाहतोय, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या डे नाईट औरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा जर विचार केला तर रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची एक नेत्रदीपक स्पर्धा देखील आपण पाहिली आहे, ज्यामध्ये शैलेजी लोके साहेब आणि भाईजी नरे साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली होती. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावमध्ये सुंदर चेंडू, गोलंदाज किरण शिर्केचा. अपील केलं जात आहे, दाद मागितली जाते, मात्र ही दाद पंच फेटाळून लावत आहेत. आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त अशा पद्धतीचं अपील पंचांकडून फेटाळून लावलं जात आहे. आणि सांघिक धावसंख्या मात्र धाव फलकावरती आपण पाहतोय 49 धावा. आतापर्यंत जर या गोलंदाजाचा विचार केला तर पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सफलता, त्यानंतरच्या 3ऱ्या चेंडूमध्ये एकेरी धाव, 4थ्या चेंडू डॉट टाकलाय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अहमदनगरचा किरण शिर्के. अहमदनगर हा संघ 16 वर्षामध्ये कधीही 16 वर्षाचा हा गोलंदाज आहे, माफ करा 16 वर्षाचा गोलंदाज यावेळेला भरकटलाय. थोडीशी आमची नजर लागली आहे गोलंदाज किरण शिर्केला. पंचांनी आपले बाजू खोललेत, या चेंडूला आपल्या कवेमध्ये घेतलंय आणि एका दंडात्मक धावेने, ज्या चेंडूला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जातं, तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू गोलंदाजाला दंडित केलाय आणि एका दंडात्मक धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती जाते आहे 50 धावा. सांघिक अर्धशतक प्रथम फलंदाजी करताना धावसंख्येवरती झळकलं जात आहे राजाराम वॉरियर्स संघाचं.
किरण शिर्के गोलंदाजी मार्कवरती ऑफ स्टंपच्या बाहेर वाईडी शॉर्कर करण्याचा प्रयत्न याही वेळेला भरकटलाय. अशा पद्धतीची गोलंदाजी करणे म्हणजे कर्ज न घेताच व्याज भरणे. प्रतिस्पर्धी संघाला बोनसच्या स्वरूपात धावा बहाल केल्या जात आहेत आणि 2 अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 51 धावा. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. मर्यादित 6 षटकांची ही लढत. प्रथमतः फलंदाजी करतोय नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर राजाराम वॉरियरचा संघ. यावेळेला सुंदर आवाज बॅटच्या मधोमध. टायमिंग बेमिसाल. क्रिकेट हो या प्यार. टायमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार. आलाय षटकार. सानप ओहो अनिकेत सानप हा तर गोलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र त्याच्या बॅटमधून आपण पाहिला एक मोठा धमाका. म्हणजे संघनायकाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी सक्षमपणे पेलवण्याचं काम केलंय. आणि ज्या पद्धतीने राणे कुटुंबाने ज्या वेळेला बाबा परब यांच्यावरती जी जबाबदारी दिली ती जबाबदारी बाबा परब साहेबांनी समर्थपणे पेलली आहे. आणि त्यामुळेच बाबा परब यांचं मालवणमध्ये सातत्याने नाव घेतलं जातं. सुंदर चेंडू अतिशय सुरेख. अडचणीच्या वेळी धावून येणारा सच्चा कार्यकर्ता. सुंदर चेंडू गोलंदाज किरण शिर्केचा. निर्धाव चेंडू सबमरीन डिलिव्हरी. या चेंडूवरती कोणतंही उत्तर नव्हतं. परिणामतः या चेंडूचा शेवट हा निर्धाव चेंडू म्हणून गणला जातोय. व सांघिक धावसंख्येचा जर आपण विचार केला तर प्रथम फलंदाजी करताना राजाराम वॉरियर्स संघाची धावसंख्या 5 षटकांच्या सांगते अखेरीस 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 57 धावा. गोलंदाज किरण शिर्केने 2 षटकं टाकले. 2 षटकामध्ये खर्च केले 14 धावा आणि 3 सफलता त्याने मिळवल्यात. आतापर्यंत 14 चेंडू आपण डॉट पाहिलेत. 30 चेंडूमधील 14 चेंडू डॉट गेलेत. म्हणजे उरलेल्या 16 चेंडूमध्येच आपण ह्या धावा पाहतोय. 57 धावा 5 षटकांच्या सांगते अखेरीस. मान्यवरांची विशेष मांदियाळी. बाबा परब साहेबांवरती असणारं प्रेम, डॉक्टर निलेशजी राणे साहेबांवरती असणारं प्रेम, राणे कुटुंबावरती असणारं प्रेम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वजण व्यक्त करताय. आपलं क्रिकेटवरती असणारं प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सर्वजण व्यक्त करतोय. मालवणवासियांनी जे आंतरराज्यस्तरीय डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं स्वप्न पाहिलं ते स्वप्न सत्यात उतरण्याचं काम डॉक्टर निलेशजी राणे साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जर का कोणी पूर्ण केलं असेल तर ते बाबा परब साहेबांनी पूर्ण केलंय. एकदा बाबा परब साहेबांसाठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ देत. कारण न भूतो न भविष्य अशा पद्धतीचं क्रिकेटचं दैदिप्यमान आयोजन बाबा परब साहेबांनी केलंय. आणि हे प्रमुख मार्गदर्शनाखाली ज्यांच्या केलंय ते सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके नेते डॉक्टर निलेशजी राणे साहेब या ठिकाणी आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत त्यांचे असंख्य कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या इनिंगचं सांगता करणारं षटक घेऊन ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून गोलंदाजी मार्कवरती अक्षय गुंड सज्ज होईल. ज्या गोलंदाजाने या इनिंगची सुरुवात केली होती तोच गोलंदाज या इनिंगची सांगता करण्यासाठी भरकटला आहे. पंचांनी आपले 2 हात समांतर केलेत. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये ज्या चेंडूला आपण वाशी टू काशी असं देखील संबोधतो तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू गोलंदाजाला दंडित केल्यानंतर सांघिक धावसंख्या धावफलकावरती जाईल 58 धावांवर. आणि जर का आपण कालच्या यूट्यूब ट्रेनिंगचा विचार केला तर अखंड महाराष्ट्रामध्ये राणेसाहेबांना या ठिकाणी मी निश्चितपणे सांगू इच्छितो की अखंड महाराष्ट्रामध्ये राणेसाहेब आपली ही स्पर्धा नंबर 1 वरती आहे. एकदा बाबा परब आणि राणे कुटुंबासाठी टाळ्यांचा गजर करूयात. त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण महाराष्ट्रातील नंबर 1 ची स्पर्धा यूट्यूब ट्रेंडमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 185 देशांपर्यंत आपण ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करतोय. संतोषजी नाणेकर आणि गौरवजी सावंत आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून पहिल्या इनिंगचं अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय गुंड. धावसंख्येचा जर आपण विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती दिसते आहे 5 गड्यांच्या मोबदल्यात 60 धावा. नेहरूर गावचे रहिवासी घाडीगावकर यांना तब्बल 1 लाख रुपयांची मदत
सन्माननीय बाबा परब साहेबांनी केली आहे, जे हँडिकॅप आहेत आणि त्यांचा दर महिन्याचा जो खर्च आहे तो देखील डॉक्टरांचा सर्व खर्च बाबा परब यांनी उचलला आहे आणि त्यासाठी मोफत ॲम्ब्युलन्सची देखील व्यवस्था स्वतः बाबा परब साहेबांनी केली आहे. एकदा बाबा परब साहेबांच्या या अगाध कार्याला आपण सर्वांनी सलाम करूया. बाबा परब साहेबांसारखे व्यक्तिमत्व ही खास देवानी मालवण वासियांच्या सेवेसाठीच या पृथ्वी तलावरती पाठवलेली आहेत आणि निश्चितपणाने बाबा परब यांचं देखील एक भाग्य असेल, कारण बाबा परब हे नाव राणे कुटुंबासोबत जोडलं गेलं आहे आणि राणे कुटुंबाचा निश्चितपणाने वर्धहस्त बाबा परब यांच्या पाठीवरती आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. एक सच्चा कार्यकर्ता अडीअडचणीच्या वेळी देखील म्हणजे बाबा परब साहेब जर गर्दीमध्ये आपली माणसं ओळखली तर अडचणीच्या वेळी आपली माणसं गर्दी करायला कधीही विसरत नाहीत आणि हेच काम राणे कुटुंबाने सातत्याने कला क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये केलं. त्यामुळे प्रत्येक वेळी राणे कुटुंबासोबत अखंड सिंधुदुर्गातील अखंड महाराष्ट्रातील सर्व लोक ही राणे कुटुंबाच्या पाठीवरती सातत्याने उभी असतात, पाठीमागे सातत्याने उभी असतात. मैदानाच्या आतमध्ये एक मोठी लढत आपण सातत्याने पाहतोय. यूट्यूबच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले आहेत. सर्वांचं बाबा परब मित्रमंडळाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 धावा असा धावफलक झळकताना दिसतोय. प्रथम फलंदाजी करताना राजाराम वॉरियर्स संघाचा, ज्या संघामध्ये उमर 11ची साईड आपल्याला पाहायला मिळते मुंबईची. शिरसाट स्पोर्ट्स संघ जो क्षेत्ररक्षण करतो, ज्या संघामध्ये आहेत अहमदनगरचे खेळाडू अमोल शिरसाट यांच्या मालकीचा संघ, राजाराम गावडे यांच्या मालकीचा संघ फलंदाजी करतोय. आकुट्यापता चेंडू पुल केलाय, चेंडू सीमा रेषा पलीकडे, शॉर्टआर्म पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आलाय षटकार अनिकेत सानपच्या बॅट मधून. जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेत, आपलं सर्वांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने. धावसंख्येचा जर विचार केला तर 66 धावा, मॅजिकल फिगर, नेल्सन फिगर, 6 गड्यांच्या मोबदल्यात 6वं षटक प्रगतीपथावर. म्हणजे जे आकड्यांचा खेळ करतात त्यांच्यासाठी 6 आकडा आज लकी ठरेल. 6 गडी बाद, 6वं षटक प्रगतीपथावर, 66 धावा असा धावफलक धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय गुंड सज्ज झालाय. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून स्ट्रायकिंग एंडला अनिकेत सानप, ज्याच्या बॅटमधून आपण आतापर्यंत 2 धमाके पाहिलेत. यावेळेला चेंडू बराच काळ हवेमध्ये झेल टिपण्याचा शर्तीचा प्रयत्न अखेरच्या क्षणी असफल ठरलाय. मात्र प्रयत्न चांगला होता. क्षेत्ररक्षकाचा बघता बघता चित्त्याच्या वेगाने हरणाच्या चपळाईने दुहेरी धावांची लहर अनिकेत सानपच्या बॅटमधून. जो खेळाडू गोलंदाजीसाठी अखंड महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो, यावेळेला संघ अडचणीमध्ये असतानाच डुबणारी नौका किनाऱ्यावरती लावण्याचं काम अनिकेत सानपने आपल्या बॅटमधून केलंय. म्हणजे 100 नंबरी सोनं आपल्याला पाहायला मिळतो. काय फरक पडतो, छापा असो की काटा असो, काय फरक पडतो गोलंदाजी असो की फलंदाजी असो, निश्चितपणे अनिकेत सानपने आपले योगदान सिद्ध केलंय. आणि उद्याच्या वर्तमानपत्रात कदाचित जर का त्याचा संघ जिंकला तर अनिकेत सानपला उद्याच्या वर्तमानपत्रातनं प्रसिद्धी निश्चितपणे मिळेल. अक्षय गुंड गोलंदाजी मार्कवरती पहिल्या इनिंगचं सांगता करणारं षटक आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती अनिकेत गुंड आणि स्ट्रायकिंग एंडला विस्फोटक आक्रमक फलंदाज, संयम आणि आक्रमकता ज्याच्या नसानसामध्ये भिनलेले असा फलंदाज अनिकेत सानप. स्ट्रायकिंग एंडला ओहो हो, सुरेख चेंडू बाहेर काढला होता. गुड लेंग स्पॉटवरून चेंडू बाहेर निघालाय. या चेंडूवरती कोणतंही उत्तर नव्हतं. क्रिकेटमध्ये या चेंडूला ब्रह्मास्त्र म्हणून ओळखलं जातं. त्या ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला, चतुरास्त्राचा वापर केला गेला. परिणामतः या चेंडूचा शेवट हा निर्धाव चेंडू म्हणून गणला जात. एकंदरीत प्रारंभीच्या 6 षटकांचा अर्थातच पहिल्या इनिंगचा खेळ थांबलाय. राजाराम वॉरियर्स संघ प्रथम फलंदाजी करताना 6 षटकांमध्ये 6 गड्यांच्या मोबदल्यात 68 धावा धावसंख्या धावफलकावरती झळकवतोय आणि विजयासाठी 69 धावांचं आव्हान दिलं जातंय शिरसाट स्पोर्ट्स संघाला, ज्या संघामध्ये अहमदनगरचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय होईल या मॅच मध्ये, मात्र जाऊयात आमचे सन्माननीय उत्कृष्ट निवेदक अजय शिंदे सर, ज्यांचा एक सुमधुर आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. एक भारदस्त आवाज, आपल्या काळजाला भिन्नारा आवाज. ऐकूयात अजय शिंदे सर यांचा. मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदानावर जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांना माझी विनंती आहे, व्यासपीठावरचा आपला लक्ष इतरत्र कुठेही जाऊ देऊ नका. बाबा परब मित्रमंडळ मालवण
मालवण स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने डॉक्टर निलेश राणे चषक 2022 या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक जिल्ह्यामध्ये प्रथमच 3 लाख रुपये आहे आणि ह्या स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि या स्पर्धेची शान वाढवण्यासाठी आदरणीय डॉक्टर निलेशजी राणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी बाबा परब यांना विनंती करतो की डॉक्टर निलेशजी राणे साहेब यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मीठी बात और चेहरे पे मुस्कान, मीठी बात और चेहरे पे मुस्कान, निलेश जी राणे साहेब हमारी महफिल के शान. निलेश जी राणे साहेब यांचं या ठिकाणी 41व्या वाढदिवसानिमित्त आपण अभिष्ट चिंतन करूया. त्यांचं इथे स्वागत करतोय आपण. शाल बाबा प्रेमाची शाल त्यांना पांघरतोय आणि हे श्रीफळ त्यांच्यासाठी एक डॅशिंग नेतृत्व म्हणून निलेशजी राणे साहेब यांचं योगदान या जिल्ह्याला आहे. आत्ताच त्यांनी रोजगार मेळावा घेतला. बहुसंख्य तरुणांना रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया स्थानापन्न व्हावं. सर्व या व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि विनंती करतो की या स्पर्धेचा थोडासा आढावा सर्व कार्यकर्ते बाबा परब मित्र मंडळाचे हे युवक हा आपला प्रेमाचा गुलाबाचा हार निलेशजी राणे साहेब यांना देत आहेत. त्यांचं स्वागत करतायत. हे स्वागत प्रेमाचं आहे आणि मालवणवासियांचं आणि जिल्हावासियांचं आहे. साहेब आपण इथे आलात, आम्हाला खूप आनंद झाला. आपलं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेचा म्हणजे मी या ठिकाणी सांगितलं की पहिलं पारितोषिक रुपये 3 लाख आणि आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रुपये 1.5 लाख. ही मानाची स्पर्धा 4थ्या वर्षात साहेब आहे. या वर्षी हे 4थं वर्ष या स्पर्धेचं आणि या 4थ्या वर्षामध्ये ही स्पर्धा एकमेव अशी जिल्ह्यातील झालेली आहे आणि उत्तरोत्तर ही वाढत चाललेली आहे. मी बाबा परब यांना विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेचा आढावा थोडक्यात डॉक्टर निलेशजी राणे साहेब यांच्या समोर ठेवावा. बाबा परब. या स्पर्धेनिमित्त उपस्थित या जिल्ह्याचे माजी खासदार आणि आताच सांगतो सर्वांच्या समोर उद्याचे मालवण कुडाळचे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठ म्हणतो कारण मी साहेबांबरोबरच BJPमध्ये आलो आणि BJPमध्ये आल्यानंतर व्यासपीठ खूप मोठं असावं लागतं. त्यामुळे मी 100 लोकांचं व्यासपीठ बांधलं आहे म्हणजे कमी पडायला नको. नावं घ्यायला गेलो तर 100 लोक इथे बसले आहेत. तर मान्यवर व्यासपीठ म्हणतो साहेब ही 4थं वर्ष आहे या स्पर्धेचं. गेली 4 वर्ष मी सतत निलेश राणेंचा वाढदिवस 17 मार्च या दिवशी ही स्पर्धा घेतो. पण गेली 2 वर्ष एकदा मी स्पर्धा जाहीर झाली आणि करोनाचे जे संकट आलं त्या संकटामध्ये ही स्पर्धा मला कॅन्सल करावी लागली. त्यानंतर जसं सुरळीत चालू झालं तसं पुन्हा 1 वर्ष पूर्ण झालं आणि पुन्हा एकदा मी स्पर्धा घ्यायचं जाहीर केलं. तशी स्पर्धा जाहीर झाली आणि लाईटचे टॉवर पण माझे उभारून झाले होते आणि पुन्हा एकदा कोरोना संकट आलं आणि पुन्हा स्पर्धा कॅन्सल झाली. आणि हे माझं त्याच्यानंतरचं वर्ष. आता पण जेव्हा जाहीर केली तेव्हा मनात भीती होती की पुन्हा काहीतरी संकट यायचं आणि स्पर्धा कॅन्सल व्हायची. पण सुदैवाने तर झालं नाही आणि व्यवस्थित थाटामाटा स्पर्धा चालू आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. मी एवढंच सांगतो साहेब, मगाशी बादल चौधरी बाबा परबच म्हणत होता पण खरं मनापासून सांगतो निलेश राणे जर माझ्या मागे नसते तर बाबा परबला काही किंमत नाही होती. निलेश राणे साहेब आहेत म्हणूनच बाबा परब आज दिसतो आणि त्यांच्यामुळेच आहे हे मी मनापासून सांगतो. साहेब दुसरा एक महत्त्वाचा विषय की गेल्या वर्षी अशी टुर्नामेंट झाल्यानंतर राणेसाहेब आलेले तर मी राणेसाहेबांना विनंती केली की या आणि राणेसाहेब म्हणत होते माझा पाय दुखतो आहे मी आता येत नाही. पण काय त्यांच्या मनात आलं आणि ते आले
आणि जे क्राऊड बघून साहेबांना एवढं बरं वाटलं की ह्यावर्षी मी सहज एक फोन केला, ती साहेबांना मी विनंती केलेली की साहेब मला राणेसाहेब ह्यावर्षी पाहिजेत. ते साहेब मला म्हणाले तू संचालक आहेस, तूच फोन लाव म्हणून. तर मी खरोखर पहिल्यांदा फर्स्ट टाईम साहेबांना फोन केला आणि माझ्या फोनवरती राणेसाहेब म्हणाले बाबा मी 26 तारखेला 100% येतो. हे सर्व साहेब तुमच्यामुळेच. कारण मला माहिती नव्हतं मी कधी बँकेमध्ये उभा राहीन किंवा कुठच्याही राजकीय क्षेत्रामध्ये, नगरपालिका म्हणा, जिल्हा परिषद म्हणा, कुठच्या ह्याच्यात इलेक्शन हे माझ्या ह्याच्यात आहे असं मला कधीच माहिती नव्हतं. आणि अशी ती बँकेची निवडणूक झाली तर निलेश राणे साहेब मला म्हणाले की बाबा तुला उभं राहायचं आहे. मी म्हणलो साहेब मी उभं नाही राहत, कारण माझ्यासमोर असा उमेदवार आहे की त्याचे घरातली मतं 40 आहेत, तर मी राहून कसा येणार आहे. तर साहेब म्हणाले तू राह, मला माहिती आहे ना, तू उभा राहा. म्हटलं मी पडलो तर चालेल, उभा राहा. पण त्याला साहेबांना माहिती होतं की मी 100% माझा विजय होणार. आणि जिथे जिथे मी जायचो प्रचार करते वेळी ही जी सर्व मंडळी जी बसली आहेत इकडे, यामध्ये सर्व म्हणजे अशोक सावंत, आमचे गोट्या सावंत, समीर नलावडे, अतुल कायसेकर, बंडू कांगण, आमचे दीपक पाडकर, सुजय आचरेकर, धोंडी चिंतरकर, पण नावं घेत नाही, सर्वांनी मला एवढं सहकार्य केलं की मलाच माहिती नाही माझा विजय कसा झाला निर्माण. पण हे सर्व श्रेय मी, माझ्या विजयाचं सर्व श्रेय मी राणे कुटुंबाला देतो आणि खास करून निलेश राणे साहेबांना देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाबा एक मिनिट साहेब, एक त्याला विचारू का फक्त, एकच आपली विनंती, आपली परमिशन घेऊन. मित्रमंडळ बाबाला ना कायम म्हणत असतं आज साहेब येणार आहेत तर जरा सदरा घाल, पण हा काय ऐकत नाही. तर त्याच्याच शब्दात जरा आपण ऐकूया, त्यानेच सांगावं बाबाने की ही विनंती आपण का मानत नाही म्हणून. हे मला सांगत होते की तू सदरा घाल. ॲक्च्युली सदरा घालतो, पण आज मी घातला नाही, कारण सदरा फक्त निलेश राणे साहेबांसाठीच आहे. तो मी निलेश राणे साहेब होऊ शकत नाही, मी त्यांचा कार्यकर्ताच होऊ शकतो. धन्यवाद बाबा. यानंतर आपण निलेशजी राणे साहेबांना शुभेच्छा देऊया. त्या ठिकाणी आपण केक कट करून अभिष्ट चिंतन देऊया, वाढदिवस साजरा करूया. मी विनंती करतो की एक सुंदर केक या ठिकाणी आपण घेऊन यावा. तोपर्यंत अमोलला मी विनंती करतो त्यांनी कविता वाचन करून घ्यावं. हॅलो हॅलो सन्माननीय डॉक्टर निलेशजी राणे साहेबांवरती एक छोटंसं काव्य त्यांच्या एका महिला समर्थकाने लिहिलं आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न. डॉक्टर असूनही निलेश दादाने राजकारणात एंट्री घेतली. डॉक्टर असूनही निलेश दादाने राजकारणात एंट्री घेतली. त्यांच्या अभ्यासू वृत्तीची चुणूक संसदेत प्रत्येक वेळी दिसली. त्यांच्या अभ्यासू वृत्तीची चुणूक संसदेत प्रत्येक वेळी दिसली. संसदरत्न पुरस्कार मिळवून तुम्ही पर्व गाजवले खासदारकीचे. संसदरत्न पुरस्कार मिळवून तुम्ही पर्व गाजवले खासदारकीचे. झारा पत्रादेवी महामार्गातून बीज लोवले मुंबई महामार्गाचे.
मी आदरणीय डॉक्टर निलेशजी राणेसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात आणि आपले विचार व्यक्त करावेत. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मान्यवर, काय थांबायचं की नाही? तिथे लावतायत वेगवेगळे, त्यांना थांबायला सांगितलं पाहिजे. जरा फटाके थांबवा. हॅलो. थोडेसे जिल्हा परिषदच्या इलेक्शनसाठी सुद्धा आपल्याला लागणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेबरोबरच ते फटाके आणि मालवणची त्या नगरपालिका पण निकालासाठी आहे. सुद्धा. अगदी बरोबर सर. प्रतिष्ठेची मालवणची नगरपालिका आहे. बादल, फटाके थोडे थांबवा जरा. बाबा परब मित्र मंडळ कार्यकर्ते, विनंती आहे फटाके नंतर लावूया. आदरणीय निलेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी दिवाळी साजरी झालेली आहे. ठीक आहे, असंच वाटतं. राऊत. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी, बाबा परब दरवर्षीप्रमाणे माझ्या वाढदिवसाला अनेक कार्यक्रम घेत असतो. मी जेवढे माझे वाढदिवस साजरा करत नाही, ते माझे वाढदिवस साजरा कोण करत असेल सर्वात जास्त, तर तो बाबा परब. मला वाटतं अनेक वर्षानंतर मी हा वाढदिवस आज साजरा केला, म्हणजे 17 तारखेला मागच्या. अनेक वर्षापासून बाबा परब आणि मी एकत्र काम करतोय. भाऊ असल्यासारखा तो माझ्याबरोबर राहिला. मी निवडून आलो नाही याची पर्वा बाबा परब यांनी कधीच केली नाही. जसा बाबा परब मला पहिल्या दिवशी भेटला, तसाच बाबा परब आज देखील आहे. बदल काहीच झालेला नाही. उलट मलाच त्याला सांगावं लागतंय, आता तू संचालक झालायस, आता ते बॉडी फिटचे वगैरे ते दंड वगैरे दाखवू नको. ते सगळे मालवणी बघितलेले आहेत. आणि म्हणून तो सदरा का घालत नाही त्याचं कारण मला माहिती आहे. ते दंड दिसणार नाहीत ना, त्याचं कारण आहे. नाही तर दिवसाची ती 2 तासाची मेहनत वेस्ट जाईल. आणि म्हणून मी बाबा परब माझ्यासाठी काय आहे मी शब्दात सांगू शकणार नाही. मी चांगले दिवस किती बघितले मला माहीत नाही, पण राजकारणामध्ये वाईट दिवस जास्त बघितले. अनेक लोक मित्र सोडून घेताना म्हणजे जाताना मी बघितली. माझा लहानपणीचा मित्र निवडणूक मी हरलो आणि दुसऱ्या दिवशी मला सोडून गेला, असेही दिवस मी बघितले. पण जसं मी म्हटलं, बाबा परब यांनी निलेश राणे जिंकला हरला याची पर्वा कधीच केली नाही. तो सातत्याने कार्यक्रम घेत राहिला. आणि समाजामध्ये हे सगळे कार्यक्रम उभं करायला फार कष्ट लागतात. हे काय एका दिवसात हे कार्यक्रम उभे राहत नाही. आणि 1 नंबरचा कार्यक्रम बनवण्यासाठी किती कष्ट आणि त्याच्या सहकार्याने किती कष्ट घेतले असतील हे ग्राउंड बघितल्यावर तुम्हाला कळेल. वर्षभर हे ग्राउंड कसं असतं आणि आज कसं दिसतंय. जे मालवणचे आहेत त्यांना कळत असेल मी काय म्हणतोय ते. हा लाईटीचा खर्च वगैरे, मुंबई लोकांना, मुंबईत राहणाऱ्या लोकांना एवढा हा खर्च आणि अशी टुर्नामेंट उभारायला जमत नाही. आणि ती बाबा परब यांनी टुर्नामेंट उभी केली. जिल्ह्यातली 1 नंबरची टुर्नामेंट. आणि मला आनंद आहे आज कणकवलीवाल्यांसमोर हे सांगण्याचा
कारण का सगळंच काय तिकडे जातं, आपण उपाशी. आणि म्हणून गोट्याला समीरला व्यासपीठावर बघून मला पहिला आनंद झाला की बरोबर आणलं बाबांनी, बरोबर टायमिंगला तिथे बसवलं की बघा सर्वात मोठी टुर्नामेंट आणि 1 नंबरची टुर्नामेंट ही मालवणमध्ये होते, हे तुम्हालाही कळलं पाहिजे. त्याच्यासाठी अशी भव्य दिव्य टुर्नामेंट फक्त जिल्ह्यातच नाही तर मला असं कळलंय की वेगवेगळ्या कुठल्या देशांमध्येही हे सगळं बघायला मिळतंय. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की बाबा परब आज एका वेगळ्या उंचीवर गेलाय. इतके वर्ष मी त्याला ओळखतो साहेब. 365 दिवस असतात वर्षामध्ये, त्यापैकी 300 दिवस आम्ही रोज 300 दिवस बोलत असतो. कधीच राजकारण हाच विषय नसतो, पण आज गोट्यानी कणकवलीत काय केलं वगैरे वगैरे हे विषय असतात. म्हणजे तो किती चांगलं काम करतो, किती काय काय करतो. मग मालवणमध्ये काय, देवगडमध्ये काय, दोडामार्गमध्ये काय, असे सलग दिवस. मलाही कळत नाही की एवढे सगळे दिवस बाबा परब माझ्यावर राहिला. असंच प्रेम त्याचं माझ्यावर राहू दे. असेच टुर्नामेंट आणि अजून मोठमोठे उपक्रम त्याच्या हातातून घडू दे. कारण का जिथे मी संपलो होतो असं मला वाटत होतं, तिथे परत आणण्याचं काम जर कोणी केलं तर ते बाबा परबनी केलं. आणि म्हणून मारणाऱ्यापेक्षा आमचे राणेसाहेब नेहमी म्हणतात वाचवणारा मोठा असतो. आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये बाबा परबला एक वेगळी किंमत आहे, ती कधीच कमी होऊ शकणार नाही. मी परत एकदा आपल्या या सगळ्या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपण याच्यातून काहीतरी शिकून जा. एवढी मोठी टुर्नामेंट ही जागतिक दर्जाची टुर्नामेंट लोक जगातली बघतायत. असंच काहीतरी मालवणमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असं उभं राहू द्या. आज बाबा परबनी हे सगळे प्रयत्न केलेत. मी मनापासून त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि परत एकदा बाबा परब आपले आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद निलेशजी राणेसाहेब. कोण म्हणतं हिरा फक्त दागिन्यातच असतो, कोण म्हणतं फक्त हिरा दागिन्यातच असतो, काही ठिकाणी शोधला तर तो माणसातही मिळतो. बाबा परब सारखा हिरा आपण शोधलात, आपला मित्र आहे, त्याच्या पाठीवर हात ठेवलात, त्याबद्दल धन्यवाद. मी यानंतर स्पर्धा चालू करण्याची विनंती करतोय पंचांना आणि त्यानंतर पुढच्या सामन्यासाठी राणेसाहेब ओळख परेडसाठी आणि नाणेफेकसाठी मैदानावर येणार आहेत. धन्यवाद राणेसाहेब, आपण या स्पर्धेला येऊन भेट दिलात, मार्गदर्शन केलात. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. महालक्ष्मी देवबाग विरुद्ध मालवण बॉयज दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. हा सामना झाल्यानंतर मैदानावरती लाईनअप करायचं आहे. ओळख परेड होईल डॉक्टर निलेशजी राणेसाहेब यांच्या शुभ हस्ते आणि नाणेफेक होणार आहे. त्यानंतर तो सामना सुरू होईल. दोन्ही संघांना विनंती आहे आपण तयारीत राहा. प्रदीप. धन्यवाद शिंदे सर. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून आलेले माजी खासदार निलेशजी राणे यांची प्रशासनावरील पकड, जनतेचा बळकट पाठिंबा आणि तळागाळातील कार्यकर्त्यांचे आवडीचं व्यक्तिमत्व म्हणून परिचित, जनतेचे प्रश्न सुटकेसरशी सोडविण्यात ते तरवेज असल्याने जनपाठिंबा मोठा आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक क्षेत्रातील नामवंतांमध्ये आवडीचं व्यक्तिमत्व सन्माननीय डॉक्टर निलेशजी राणेसाहेब. बाबा परब यांचं हुकमी एक्का अर्थात एके हे टोपण नाव अक्षय कदम. ज्या अक्षय कदमने कोविड-19च्या महामारीत एक कोविड योद्धा म्हणून जी जबाबदारी पार पडली, पाऊस असो, वारा असो, रात्र दिवस असो, एक फोन आला की ॲम्ब्युलन्स घेऊन लोकांच्या मदतीसाठी. विचात्रे टोमने ही मुलगी कुठे असेल तर तिने व्यासपीठावरती यायचं आहे.
ॲम्ब्युलन्सवरती सारथी म्हणून ज्यानं काम केलं, एकदा जोरदार टाळ्या अक्षय कदमसाठी. कारण या कोरोना महामारीत तब्बल 400 ते 500 मृतदेहांवरती अंत्यसंस्कार करण्याचं काम अक्षय कदम आणि त्यांच्या पूर्ण टीमने केलं. या सर्वांना एकदा मानाचा मुजरा. रिचादा टोमने या मुलीला पुष्पगुच्छ देऊन तिचं अभिनंदन करण्याची विनंती मी डॉक्टर निलेश राणेसाहेब यांना करतो. ये बघ, महाराष्ट्रामध्ये तिची निवड झाली आहे. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या मुलीची निवड झाली आहे. जोरदार टाळ्या वाजूया आपण. त्याला शुभेच्छा दिल्यात राणेसाहेब यांनी. डॉक्टर निलेशजी राणेसाहेब यांना कामानिमित्त लवकर जायचं आहे, त्यामुळे महालक्ष्मी देवबाग आणि मालवण बॉईज या संघाचे दोन्ही कर्णधार कृपया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहा. लगेच आपल्याला विनंती आहे, महालक्ष्मी देवबाग कर्णधार, मालवण बॉईज कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी धन्यवाद शिंदे. उपस्थित सर्व मान्यवर प्रेक्षकांना प्रदीप देवलकरचा नमस्कार. मोठा सामना पाहायला मिळतोय. शीर्ष स्पोर्ट्स पुणे विपक्ष राजाराम वॉरियर्स तळवडे. ज्या राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघामध्ये आपल्याला उमर 11 या संघाचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. म्हणजे मॅन फ्रॉम तळेजाचा आपल्याला उस्मान पटेल आजच्या दिवसामध्ये या मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि टेनिस क्रिकेट विश्वातील तारकश खेळाडू आजच्या दिवशी हजेरी लावताना दिसत आहेत. या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. 68 धावा धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात 69 धावांचं विजयी उद्दिष्ट ठेवलं जात आहे. शिरसाट स्पोर्ट पुणे अहमदनगर इथनं दूरवरून हा संघ या स्पर्धेत सहभागी होताना दिसतोय. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाकडनं बाबा परब मॅजिक पॉवर प्लेचं षटक हाताळताना दिसतोय. तो कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं बिलाल शेख पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट एंडने. यावेळी उजव्या इष्टीवरचा सुरेख चेंडू वळसा घेताना दिसतोय. थेट मधल्या इष्टीवरनं विसावतोय यष्टीरक्षक. याच्या हातामध्ये ज्या चेंडूवरती उत्तर नव्हतं, निर्धाव चेंडूने सांगत होते गणना केली जाते ती बिलाल शेख याच्या गोलंदाजीवरती. दोन तगड्या बलाढ्य संघात ही ताकद तर अजमावली जात नाही, ही तमाम शंका या निमित्ताने वर्तवण्यात आपल्याला पाहायला मिळत आहे. ती टोपियोला बोर्डिंगच्या मैदानावरती 69 धावांचं लक्ष अर्थात भागीदारी ही नितांत आवश्यकता. बिलाल शेख पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीवरती. यावेळी वेगवान चेंडू अर्थात डाव्या यष्टीवरचा चेंडू पायचीचा हलकसा फील निर्णायक एकेरी धाव पूर्ण होताना दिसतंय. दोन्ही फलंदाजांना पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळत आहे ती नाममात्र 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अर्थात सलामीवीर योगेश लंके हा स्वस्तात गारद झाल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी विश्वजित राजपूत त्याच्या साथीला नवनाथ आठवले या 2 फलंदाजांवरती पाहायला मिळत आहे. समोरील संघ राजाराम वॉरियर्स तळवडे संघ, ज्या संघाला आपण टेनिस क्रिकेट विश्वमध्ये उमर 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि कित्येक मोठ्या स्पर्धांमध्ये सुप्रीमो चषक, स्वर्गीय रतनबुवा पाटील शक्ती ट्रॉफी यासारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना हा संघ बऱ्याच वेळा आपण पाहिला. त्याचप्रमाणे रत्नागिरीतील चॅम्पियन्स ट्रॉफी, स्ट्रायकिंगच्या दिशेने नवनाथ आडवळे हा उजव्या हाताचा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. तो बिलाल शेख याचा चेंडू. यावेळी डाव्या यष्टीवरचा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला सुरेख वाखाणण्यास जोगं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि आजच्या दिवसातील कॅच ऑफ द डे म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि माघारी परतावं लागतंय ते फलंदाजाला. डीजे
सलामीवीर योगेश लंके त्या पाठोपाठ नवनाथ आढवळे हे दोन फलंदाज स्वस्तात माघारी परतताना दिसत आहेत. अर्थात प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. या मैदानावरती सामर्थ्य हे पणाला लावावं लागेल ते शिरसा स्पोर्ट पुणे क्रिकेट संघाला. अहमदनगरवरनं एवढ्या दुरून संघ या स्पर्धेत सहभागी होतोय. आपलं कलाकौशल्य दाखवावं लागेल या मैदानावरती, कारण समोरील संघ जर पाहिला तर ताकदवान बलाढ्य संघ, आणि या संघाला नमवायचं असेल तर शर्तीचे प्रयत्न हे टोपवेला बोर्डिंग मैदानावरती करावे लागतील. बिलाल शेख सफलता प्राप्त गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. यावेळी उजव्या इष्टीवरचा वेगवान चेंडू, वेगाचा अंदाज घेणं थोडंसं कठीण होऊन बसलं. फलंदाज उजव्या हाताचा सुनील धमाळे याला. पहिलं निर्धाव षटक टाकण्याचा बहुमान ज्या गोलंदाजाच्या खाती लिहिला जातो, या स्पर्धेतील दुसरं निर्धाव षटक टाकण्याचा बहुमान हा बिलाल शेख याच्या खाती लिहिला जातोय, कारण दोन्ही धावा आपल्याला लेग बायच्या स्वरूपात पाहायला मिळतात. सुरेख सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल, किफायतीदार गोलंदाजी, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणारा हा नेहमी धुरंधर गोलंदाज अर्थात बिलाल शेख पहिल्या सफल षटकाची समाप्त होताना दिसतंय. गोलंदाजीवरती बदल होताना दिसतोय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज अर्थात ज्याला गिरीश कोसरेकर सज्ज होताना दिसतोय दुसऱ्या षटकावरती. पहिलं षटक निर्धाव षटक, अतिशय सुरेख गोलंदाजी, मैदानाचा पुरेपूर फायदा उठवतोय आपल्या गोलंदाजीवरती. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला कुठचीही सुसंधी दिली जात नाही. अर्थात या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक अरब शेख या गोलंदाजाने टाकलं होतं, आणि त्यानंतर मात्र दुसरं षटक बिलाल शेखचं पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळत आहे. 69 धावांचा पाठलाग, मात्र फलंदाजांना या मैदानावरती चमकदार कामगिरी करावी लागेल, कंबर कसावी लागेल या फलंदाजांना, कारण गोलंदाजी पाहिली तर वेगवान गोलंदाजी, आग ओगणारी गोलंदाजी, आणि या गोलंदाजांच्या समोर जाताना नक्कीच तुम्हाला लिटमस टेस्ट द्यावी लागेल. सांघिक धावसंख्या नाममात्र 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात एका खराब परिस्थितीत पाहायला मिळतोय तो शिरसा स्पोर्ट पुणे अहमदनगर क्रिकेट संघ. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला येतोय, आणि नक्कीच फरमाईश येते मालवणी समालोचनाची, कारण व्यासपीठावरती माजी खासदार सन्मान श्री निलेश राणे, आणि या निलेश राणे साहेबांना एक मेजवानी आपली बोलीभाषा मालवणीतनं समालोचन करण्यासाठी मालवणीचा बुलंद आवाज बेताब बादशाह बादल चौधरी. धन्यवाद प्रदीप. देवबराखोर गावालानू मालवणी आकाशवाणीच्या मालवण केंद्रावर सगळ्यांचं हात जोडून स्वागत. बाबा परब मित्रमंडळ आयोजित माजी खासदार निलेशजी राणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही देखणी स्पर्धा, आणि खरोखरच या स्पर्धेचा कौतुक करूचा तितक्या थोडा आज उजळून निघालेली ही मालवण नगरी, आणि या मालवणचा उजळलेला रूप आपण सगळ्यांनी बघताना सगळ्यांचे छाती भरान येतले, ऊर भरान येतलो, सगळ्यांका अभिमान वाटलो की जगाच्या कानाकोपऱ्यातून आज सगळ्यांचं लक्ष आमच्या मालवणकडे लागलो. आज व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर तुमचा मनपूर्वक स्वागत असा, जे सगळेजण आमच्या राणेसाहेबांच्या आणि राणेसाहेबच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहिलात. अगदी अख्ख्या मोठा यश जेव्हा घवघवीत यश संपादन केला तेव्हा सुद्धा कोकण साहेबांच्या पाठीशी होतो, आणि कठीण काळात सुद्धा साहेबांबरोबरच होतो. त्याच कोकणचा स्वरूप बदलला आमच्या दादांनी, लाडके दादा. 91 मध्ये जेव्हा दादा पहिल्यांदा सिंधुदुर्गात दिले, कोकणात दिले, काय परिस्थिती होती तेव्हाची आणि आजची असलेली ही परिस्थिती. मैदानावर जाऊया सामन्याच्या दिशेनं. शिरसाट स्पोर्ट अहमदनगर संघ, युवा खेळाडूंचा संघ मैदानावर 69 रन्सांचा पाठलाग करताना चौकारांशी धावसंख्येत बदल, धावसंख्या स्थिरावली 7 रन्सावर. पहिली बॅटिंग करताना आपण बघितलो राजाराम वॉरियर्स तळवडे संघ, राजाराम गावडे यांच्या मालकीचा संघ, ज्या संघाने गेल्याच महिन्यामध्ये सातेरी कर्लीच्या मैदानावरची स्पर्धा जिंकली. वेतीची गुणाजी गावडे मित्रमंडळाची कलेश्वर चषकाच्या स्पर्धेत सुद्धा ज्या संघाने आपलो झेंडो काढलो तो संघ मैदानावर. रिव्हर्स स्वीप ज्याका म्हटलं जातं तो रिव्हर्स स्वीपचा फटको, स्विच हिट ज्याका म्हटलं जातं तो फटको, केविन पीटरसनने फेमस केलेलो फटको, क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा लय आवडीचो फटको. ज्या फटक्यासाठी मालवणी भाषेत बरेच म्हणी असत. उडालो तर कावळो, बुडालो तर बांडूक, लागलो तर तीर नाहीतर फकीर.
मराच्या ढोराक चराचे वडी आणि सुक्या जीवाक वलो बिबो. एक रिव्हर्स स्वीपचा फटको. मालवणी भाषा इतकी समृद्ध, इतके मालवणी म्हणी एका फटक्यासाठी असत म्हणजे त्याच्यावरून तुमच्या लक्षात येताला मालवणी भाषा किती समृद्ध असा. चौका या रनसानीची धावसंख्या 3 बाद 9 रन्सावर थोडीशी नाजूक अवस्था. पॉईंट फिल्डर 1 रन्स खर्च करताना एका रनसानीची धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिरावली 10 रन्सावर. वेगवेगळ्या खेळाडूंच्या पाठीवर वेगवेगळे जर्सी क्रमांक आपण बघतो आणि क्रिकेटमध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांनी प्रसिद्ध केलेली ही जर्सी क्रमांक 10. धावसंख्या सुद्धा त्या 10च्या आकड्यावर. पण प्रश्न पडता ह्यो 10चो आकडो पहिल्यांदा कोणाच्या पाठीवर बघलो असतलो, कोणाच्या पाठीवर ह्यो 10चो आकडो पहिल्यांदा दिसलेलो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतो. चेंडू रवलो मॅडम. धावसंख्या त्याच 10च्या आकड्यावर स्थिरावलेली. ह्योच 10चो आकडो सचिन तेंडुलकर सरांच्या पाठीवर आपण बघितलो. तोच 10चो आकडो क्रिकेटमध्ये इलो फुटबॉलच्या मैदानावरसून. पेलेनी ब्राझीलच्या पेलेनी पहिल्यांदा फुटबॉलमध्ये हो 10चो आकडो वापरलो आणि तो 10चो आकडो त्यानंतर नेमारच्या माध्यमातून सध्या सुद्धा फुटबॉलच्या मैदानावर. पण शिंदे सर अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट, पाठीवर आकडो छापण्याची पद्धत कोकणातच रुजू झाली. पहिल्यांदा 10चो आकडो कोणाच्या पाठीवर बघलो? पहिल्यांदा 10चो आकडो आमच्या कोकणात आम्ही नागोबाच्या पाठीवर बघलो. म्हणजे पाठीवर आकडो छापण्याची पद्धत जगात खूप उशिरा गेली, पहिल्यांदा आमच्या कोकणात होती. बऱ्याच गोष्टी जगात आमच्या कोकणात शिकवले. धावसंख्या सुद्धा त्या 10 रन्साच्या थोडीशी मागे असा. एक आकडो अजून कमी असा. 9 धावा करेक्शन असा स्कोर शीट मध्ये. गिरीश कोचरेकर गोलंदाजी मार्कवर खूपच सुंदर गोलंदाजी. 7 धावा फक्त खर्च केले गिरीशने. आणि तिसऱ्या ओव्हरची सुरुवात बिलाल शेख. संपूर्ण महाराष्ट्राचा एक गाजलेलो खेळाडू. फक्त महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्यांबरोबर सुद्धा दुबई, कतार, अमिरात दौरे केलेले काही खेळाडू आज खास करून राजाराम वॉरियर्स तळवडे संघाकडून दिसताना. पहिली फलंदाजी ज्यांची आपण बघितले उस्मान पटेल, त्यानंतर नाशिक का आशिक मुन्ना शेख, त्याच्या पाठोपाठ रवी अहिरे, नरसिंग पालनपल्ली, कृष्णा पवार, इलियास शेख, भूषण गोळे, अनिकेत सानप, गिरीश कोचरेकर हेच खेळाडू ज्यांनी रायगड बरोबरच ह्या नाव दुबईमध्ये सुद्धा नेऊन ठेवला. तेच खेळाडू आज अहमदनगरच्या युवा खेळाडूंच्या समोर उडालेलो, कारण जो 2 फिल्डर चेंडूच्या खाली कवर्स आणि लॉंग ऑफ असे 2 खेळाडू चेंडूच्या मागे होते. असा वाटा होता लॉंग ऑफ फिल्डर चेंडू अडवतलो, असा वाटा होता कवर्स फिल्डर चेंडू अडवतलो. दोघांच्या मधसून चेंडू आकांड्यापार चौकार. मालवणीत सांगायचा तर दोघाही बसले रांदीत आणि ढोरा गेली पांदीत. चौकारांशी धावसंख्या स्थिरावली 14 रन्सावर. मोठो पाठलाग असा 69 रन्सांचा पाठलाग. आणि 69 रन्सांचा पाठलाग करताना अहमदनगरच्या युवा खेळाडूंका जास्तीत जास्त कष्ट करूचे लागतले. चौथ्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर. तिसऱ्या ओव्हरीचो खेळ माफ करा, 2 चेंडू समाप्त झाले तिसऱ्या ओव्हरीचे. बिलाल बॉलिंग मार्कवरून 6 फुटापेक्षा जास्त उंचीचो अगदी सुयोग्य वापर. बाउन्सर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतो. पंचांचो इशारा होईल वाईड चेंडू. WIDE वाईड ज्याका म्हटलं जाता. मालवणीत सांगायचा तर बघता भजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल. ह्या वाईड निश्चित अवांतर चेंडू निश्चित धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिरावली 15 रन्सावर. तिसऱ्या ओव्हरीचो खेळ 15 धावा. शिरसाट स्पोर्ट संघ महाराष्ट्रातला एक दर्जेदार मातब्बर खेळाडूंचा संघ मैदानावर 69 रन्सांचा पाठलाग, ज्यांनी सुरुवात अतिशय दिमागदार रीतीने केलेली. उस्मान पटेलची विकेट पहिल्या चेंडूवर 0 रन्सावर, पण त्यानंतर कमाल करून दाखवली बॅटिंग करणाऱ्या उस्मानच्या त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांनी. खास करून नरसिंग पालनपल्ली 21 रन, रवी अहिरे 12 रन आणि कृष्णा पवारचे 12 रन. त्यानंतर गोलंदाजी करताना बिलाल शेख, त्याच्यापासून गिरीश कोचरेकर. गिरीश कोचरेकर मुंबईचो माहीर खेळाडू म्हणून तुम्ही सगळेजण त्याला ओळखतात, पण तो गिरीश कोचरेकर मूळ कोकणातलो असा, मूळ सिंधुदुर्गातलो कोचऱ्यासारखे एका छोट्याशा गावाचा जो खेळाडू आणि आज एका मोठ्या संघातून प्रतिनिधित्व करताना एकदा टाळ्या वाजवूया सिंधुदुर्गाच्या सुपुत्रासाठी, गिरीश कोचरेकरसाठी. मैदानावर स्थिरावलेली धावसंख्या 15 रन्सावर. इनसाइड आउट फटको कव्हर सीमारेषेच्या दिशेने. बघता बघता चेंडू आकांड्या पार, माटवा पार, गडग्या पार, टांगा पलटी, घोडे फरार, षटकार, डायरेक्ट चंद्रार. एक बंगाली विक्रेतो आपलं माल विकताना त्यांनी गाणं तयार केलं आणि त्या शब्दावरून गाणं तयार झालं. जगाच्या कानाकोपऱ्यात गाजलेला भूदान बादायकर, एक बंगाली माणूस काय विकता, बादाम बादाम गाणं असा, पण तो बादाम विकणार नाही, तो शेंगदाणे विकता.
आणि त्या गाण्यान त्याचं आयुष्य इतक्या बदलला की आता त्याला शेंगदाणे ऐकूची गरज नाही असत असेच गाणी तयार होतात वेगवेगळे शब्द घेऊन. डायरेक्ट चंद्रार ह्या सुद्धा गाणं कोकणीय शब्द असत. डायरेक्ट चंद्रार ते शब्द घेऊन तयार झालेला गाणं. धावसंख्या स्थिरावली 21 रन्सावर. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होतो. बॅटची कट घेऊन गेलो. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने बॅकवर्ड पॉईंट येतात. थर्डमॅनपर्यंत फील्ड करता तोपर्यंत 1 रन. एका रनसांची धावसंख्या 22 रन्सावर. 22. मालवणी भाषेत सांगायचा तर दुर्येचो डबल गेम. गेम, गट गेम, डबल गेम हे वेगळ्या खेळातले शब्द असत आणि त्या खेळातले सुद्धा माहीर सर उपस्थित असत. त्यांच्यापर्यंत बरोबर हे शब्द जातले. क्रिकेट जरी म्हटलं तरी सगळ्या प्रकारची माणसं सर असत. जसे जत्रेत असतात हौशे, नवशे आणि गौशे. हौशे नेणारे असतात, काहीतरी गवास्ताला म्हणा गौशे असतात आणि गेल्या वर्षीचे नवस पेडण्यासाठी इलेले नवशे सुद्धा असतात. बाबा परब मित्रमंडळाच्या माध्यमातून भरलेली ही स्पर्धा मालवणचा बोर्डिंग मैदान अगदी नवीन लग्नात जसा मैदान सस्तं अगदी तसाच माटवासारख्या सजलेलं हा मैदान. 3 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. 69 रन्सांचा पाठलाग करताना धावसंख्या स्थिरावली फक्त 23 रन्सावर. 23. थँक्यू डीजे. आमचे निलेश साहेब आवर्जून सांगतात की बाबासारखे आपणाक मित्र मिळाले. खरोखरच निलेश साहेब अभिमानान सांगण्यासारखी गोष्ट असा. कठीण काळात सुद्धा बाबा फक्त एकच झेंडो घेऊन उभं राहिलो आमचो. बाबा परब या खूप मोठा नाव असा पण आमच्यापेक्षा वयान अनुभवान जरी मोठे असले तरी कधी कधी नकळत एकेरी उल्लेख येतात. बाबा सॉरी त्याच्यासाठी. पण सगळ्या लहान मुलांसाठी सुद्धा बाबा आपल्या घरातली व्यक्ती वाटता आणि ह्याचा कौतुक असा. काही मित्र मिळाले खास करून गेल्या वर्षीच्या आंबेगाडी प्रीमियर लीगची साहेब आठवण येता. काही प्रसंगामुळे तुमका थैसर योग जमला नाही. आमच्या शेखर राणेन थैला आयोजन केलेलं आहे. इतके पोरांनी ते काय चिडवलं, अरे काय साहेब इले नाही तुझ्या स्पर्धेसाठी. शेखरला इतको राग इलो गेलो मुंबईतून परत इलो आणि हातार लिहून ठेवल्यान माय बॉस निलेश साहेब. म्हणजे जे ते का टीकाकार होते त्यांना कसा उत्तर दिल्यान. साहेब तुमका आग्रहाचं आमंत्रण यावर्षी 28, 29, 30 एप्रिल शेखरच्या स्पर्धेसाठी तुम्ही आवर्जून आमच्या आंबेगाडीत सुद्धा येऊचा. शेखर जर जवळपास काय असलं तर स्टेजवर जा आणि एकदा तो हात सगळ्यांका दाखव कॅमेऱ्यावर. म्हणजे ज्यांनी शेखरला चिडवलेला साहेब योग नाही म्हणान तर साहेबांवरचा प्रेम शेखरने जास्त कसं अधोरेखित केला. म्हणजे एक रेषा जर खोडूची असत तर दुसरी रेषा मारूची लागता. पहिली रेषा खोडण्यापेक्षा या शेखरने कृतीतून दाखवून दिला. इनसाइड आउट फटको कव्हर सीमारेषेच्या दिशेने रन आउट करण्याची संधी. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने बॅटर रन आउट झालो. एक रन्स चोरण्याचा प्रयत्न होतो. एक अस्तित्वात नसलेलो रन्स चोरण्याचा प्रयत्न. बॅटर झालो रनआउट. RUNOUT असा ज्याका इंग्लिशमध्ये म्हटलं जाता. 22 यार्डाचा पिच असता. धावान बऱ्यापैकी पुरा केल्यान शेवटच्या एका यार्डासाठी, एका इतासाठी, 4 बोटासाठी किंवा एका आंगळासाठी रवलो. मालवणीत सांगायचा तर गाव फिरा निलो आणि हुंबऱ्या कप्तान मेलो. ज्या गिरीशची आपण कौतुकची सुमना उधळलेली गिरीशची ऐकली तो गिरीश बॉलिंग मार्कवर. धावसंख्या स्थिरावलेली 23 रन्सावर. हळूहळू कोकणात हापूस आंब्याचो सीझनचा जोरदार चालू होतो आणि हापूस आंब्याचो व्यवहार ज्या पट्टीत चलता ती डझनाची पट थोड्या वेळान तुमका स्कोरबोर्डवर बघूक मिळतली. धावसंख्या स्थिरावली 23 रन्सावर. 69 रन्सांचो मोठो पाठलाग. लंगॉनच्या दिशेने फसलेलो फटको. उस्मान पटेल चेंडूच्या खाली इलो. तो उस्मान पटेल कायमच लाल टोपीमध्ये दिसता. रायगडचो सुलतान तुमका दिसलो. रायगड का टायगर उस्मान पटेल. अजून एक कलाम लागला. अजून एक खेळाडू तंबूच्या दिशेने. धावसंख्या स्थिरावलेली 23 रन्सावर. हवा बाबा परबची हाय कोणी नादच करायचा नाही. मग अशी मोठ्या प्रमाणावर साहेब तुम्ही इल्यानंतर फटाके वाजले. हे फटाके जिल्हा बँकेच्या विजयाचे होते आणि ते फटाके असेच चालू राहतले. ह्याच्या पाठोपाठ 2 इलेक्शनचे फटाके तुमका सगळ्यांका ऐकाक मिळतले. मालवण नगरपालिकेची इलेक्शन असा. त्या इलेक्शनसाठी सुद्धा सगळ्यांका शुभेच्छा असत आणि त्याच्या पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सुद्धा.
धावसंख्या स्थिरावलेली 23 रन्सावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. फटको बघा लॉंग ऑनच्या दिशेने पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आखाड्या पार. साहेबांचं स्वागत करण्यासाठी थेट साहेबांच्या चरण कमलापर्यंत येऊन पोचलेलो चेंडू. या फटक्यावर स्वागत जरा निलेश साहेब तुमचा. आणि चौकारनीची धावसंख्या स्थिरावली 27 रन्सावर. 27 मधीच इलेलो 24 आकडो. हळूहळू हापूस आंब्याचो सीझन. आणि देवगड साडी गेल्यानंतर कातळावर जेव्हा हापूसची कलमा दिसतात, काजीची कलमा दिसतात, तेव्हा मनात प्रश्न येता या कातळावर ही काजीची कलमा कशी. त्यामागे सुद्धा एक मालवणी म्हण असा. त्यामागे सुद्धा मालवणी म्हण असा, ज्याचे पूर्वज राजी त्याचे कातळावर काजी. पूर्वज राजीच्या असाचे लागतं, त्यांना मानपानाचा आणि राजीपानाचा फळ ठेवचा लागता. त्यानंतर सगळे गोष्टी मनासारख्या होतात. 1 रन हलके स्टिअर केलो पॉईंटच्या दिशेने. एकेरी रनसानीची धावसंख्या स्थिरावली 28 रन्सावर. नाईलाज असा, कारण 14 चेंडूत 41 धावांची गरज. 14 चेंडू 41 धावा. परत एकदा पलटी. मालवणीत आकडे जे वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले जातात त्या पद्धतीतलो आकडो पलटी मारण्याची गरज. डीप मिड विकेट फिल्डरच्या कपडावरसून चेंडू बघता बघता आकांड्या पार. 11 खेळाडू असत, पण पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आकांड्या पार चौकारासाठी. आणि या चौकारनीची धावसंख्या 32 रन्सावर. या ओव्हरीमध्ये 2 षटकार गिरीशने खर्च केले. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलं, पण त्यानंतर मात्र 3 चेंडूमध्ये 2 चौकार. थोडीशी महागडी गोलंदाजी सिंधुदुर्गच्या सुपुत्राची. आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. बॅटर फक्त वलवता. मुलाम्याचा नाणा आणि तालाशिवाय गाणा ह्याचा काही उपयोग नसता. क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा वले मारणं आणि भाते मारणं एका महत्व नसता. 69 रन्सांचा पाठलाग जर तुमका करूचो असात तर मोठ्या फटक्यांवर लक्ष केंद्रित करूचो लागतलो. कारण मालवणीत एक म्हणा अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधा घेतलो. 4 ओव्हरींच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली 32 धावा. 32 आफ्टर द एंड ऑफ 4th ओव्हर. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूंचा अजून खेळ शिल्लक असताना आवश्यक असलेली धावसंख्या 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधा घेतलो. ही मालवणी म्हण सगळ्यांची तोंडपाठ झाली. जर माटव बांधाचो असा तर मिरक सराच्या आधी. दिवस गेलो रेटारेटी आणि चांदण्यात कापूस काती ही म्हण सुद्धा तुमची पाठ झाली असतली. जर कापूस कातूचो असात तर चांदणा पडाच्या आधी. मोठे फटके खेळायचे असतील तर ओव्हरी संपाच्या आधी. सावंतवाडीच्या दादा मडकईकरांची एक फेमस कविता असा, पावडर लायसर बाजारू लागलो. जर बाजार करूचो असा तर पावडर लावण्यात जास्त वेळ खर्च करू नका. 12 चेंडू 37 धावांची गरज असताना गोलंदाजीत बदल. बॉलिंग मार्कवर रवी बुंबक, मॅन फ्रॉम ठाणे बॉलिंग मार्कवर. ठाण्याचा गुणवान खेळाडू, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सगळ्यांचा लाडक्या गाणा डीजेन तुमच्यासाठी ललितने ऐकवला. मालवण पाण्यामध्ये किल्ला. आमच्या सिंधुदुर्गाची शान असणारे हे काही गोष्टी असतात. मालवण बोर्डिंग मैदान आणि आमचं सिंधुदुर्ग किल्लो सुद्धा. तारकर्ली देवबागच्या माध्यमातून पर्यटनाच्या नकाशावर सुद्धा ह्या नाव खूप आदरान घेतला जाता. उडालेलो कारंजो, उस्मानच्या वड्यात येऊन पडलेलो चेंडू. षटकार मारण्याचा इरादो होतो. बॅटर अमोलचो फटको फसलो. लॉंगॉनच्या वड्यात येऊन पडलेलो चेंडू. प्रयत्न होतो षटकाराचो. बॅटर झालो बाद. मालवणीत सांगायचा तर करूक गेलो नरकासूर. तयार झालो संकासूर. डीजे सुद्धा असत. व्हॉट कॅन आय डू, अंबाती रायडू ह्याच्यावर सुद्धा गाणं तयार होऊ शकता. जगमाटिकम ह्या नावावर सुद्धा गाणं तयार होऊ शकता. लपाक छपाक जो मालवणातलो एक फेमस शब्द असा त्याच्यावर सुद्धा गाणं तयार होऊ शकता. खुट्याक पॅन, मुसक्या बन, बांचिम मामा बाबा बांचिम, साग मामा, गोईचो पाय, सायकल सुपरस्टार कोचो अशी कित्येक नावा. आमच्या जगूचा एक फेमस वाक्य होता कोकणातला, जावा आणि खवळी खाऊन सुखी रवा. म्हणजे असे काही शब्द मालवणी मुलखातले असतात आणि ह्याचा अर्थ करण्यासाठी मालवणाचा जन्म घेऊचो लागतलो. असे काही शब्द असतात आणि या शब्दावर सुद्धा लवकरच गाणी तयार होतली आणि ती तुमका ऐकाक मिळतली. डीजेन खूपच सुंदर भूमिका बजावली. वेगवेगळ्या भाषेतली गाणी, जशी आपण कॉमेंट्री ऐकली वेगवेगळी. 2 रन्सांची धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिरावली 34 रन्सावर. शेवटच्या 11 चेंडूंचा खेळ शिल्लक, माफ करा 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. 9 चेंडू आणि 35 धावांची गरज. रवी बुंबक बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन महेश, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन अक्षय.
अहमदनगरचे हे गुणी खेळाडू, युवा खेळाडू असत पहिल्यांदाच जे अहमदनगरची सीमा ओलांडून बाहेर पडले. फटको बघा मिडविकेटच्या कपडावरसून, बघता बघता चेंडू आखांड्या पार, माटवा पार, गडग्या पार, इला मनात आणि गेला दुकानात. षटकार. रनसावर 40 अप. स्टील रिक्वायर्ड 29 फ्रॉम जस्ट 8 बॉल्स. 8 चेंडू 29 रन्सांची गरज. अहमदनगर संघ अजून तुमच्या हातात सामना असा. इतक्या लांब तुम्ही खेळण्यासाठी इलात. आमचे मित्र अमोलजी शिरसाट यांनी युवा खेळाडूंका चान्स देण्यासाठी हे युवा खेळाडू मैदानावर उतरले. कौतुक करूचा लागत आमच्या शिरसाट स्पोर्ट अहमदनगर संघाचा. सगळे युवा खेळाडू, सगळे एका जिल्ह्यातले खेळाडू, सगळे एका जर्सीमध्ये आणि सगळे एका रंगाच्या टोपीमध्ये सुद्धा. रवीचो चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू होतो. यापूर्वीच्या चेंडूवर मारलेलो षटकार, त्यानंतरचा चेंडू मात्र मेडन. परत एकदा कोंडीचे भाटी आणि भाटीचे कोंडी ह्या मालवणी म्हणीची आठवण येली. 1 लाख लोकांनी आतापर्यंत ही स्पर्धा बघितली. पहिल्या दिवशी 1.5 लाख, दुसऱ्या दिवशी 2 लाख आणि आतापर्यंत तिसऱ्या मॅचीतच 1 लाखाचा आकडो पूर्ण झालो. बाउन्सर चेंडू समाप्त झालो. काय नाही कडाक आणि बोको गेलो म्हाळाक. ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणारा एक सुंदर चेंडू. बॅटरला काहीच कळलो नाही. धावसंख्या स्थिरावली 40 रन्सावर. मिडॉनच्या दिशेने फटको मारलो. दुसऱ्या रन्साचो इरादो, रनआउट करण्याचा प्रयत्न हलकेच अपील झाला. पंचांचो निर्णय इलो. रनआउटचो 2 रन्स पुरे झाले. पोटी फुटासर धावलो, घामा घूम होईसर धावलो. पहिलो रन्स मिळत की नाही, मिळत की नाही, मिळत की नाही शंका होती. त्या जागेवर 2 रन धावान पुरे केले. नको नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणारा रनिंग बिटवीन द विकेट. खुळावलेलो कुत्रो पाठी लागल्यानंतर कोकणात जसो आपण 60चं स्पीड घेतो, अगदी तसोच घेतलेलं स्पीड. एका रन्सांचं रूपांतर दुहेरी रन्सात आणि ह्या 2 रन्साबरोबर 5व्या ओव्हरीचा खेळ समाप्त 42 रन्सावर. 6 चेंडू 27 धावांची गरज. स्कोर रिचेस टुवर्ड द 42. स्टील रिक्वायर्ड 27 फ्रॉम जस्ट 6 balls. मान्यवर सगळे असं सगळ्या मान्यवरांचं स्वागत करतो. आणि निलेश साहेब अभिमानानं सांगण्यासारखी गोष्ट असा 91 मध्ये माका वाटतं दादा सिंधुदुर्गात दिले असतील किंवा त्याच्यापूर्वी 90. आणि मी इतको नशीबवान असं की वालावलीत एक खोपाट असं आमचा दुकान, सरबताचा दुकान होता आणि छपरावर आमच्या नळेसुद्धा नाही होते. त्या दुकानातून माझ्या काकाने दिलेला लिंबू सरबतचा ग्लास, काळी गाडी होती दादांची आणि त्या लिंबू सरबतचा ग्लास देताना सुद्धा आम्ही काकांका बघितलं आणि दादांका त्या सरबत पिताना बघितला, खोपटातलं सरबत पिताना. पण दादा जेव्हा इलेले तेव्हा त्या रस्त्याची परिस्थिती अशी होती, येणारा माणूस परत जाऊक इच्छुक नसायचो, असे रस्ते होते. आणि आज येताना तुम्ही ज्या रस्त्यावरसून इलात एकदा टाळी वाजवूया. दादा तुम्ही कोकणात इलात आणि कोकणचं चेहरो मोहरो बदललो. साहेब मनापासून परत एकदा माफी मागतो, कारण राणे साहेबांचं नाव घेणं एक प्रोटोकॉल असा, पण दादा या नावात इतकी ताकद असा आमका आज सुद्धा त्या नावाची ताकद कळता. आमचे लाडके दादा, कोकणचे दादा, कोकणचे भाग्य विधाते माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे साहेबांसाठी एकदा टाळ्यांचो गजर करूया. किती टाळी मारले, आपल्या पाठीच्या चामडा काढून त्याचा चप्पल जरी घालूक दादांका दिला तरी त्यांच्या कार्यातून आपली उतराई होऊची नाही. अनेक मान्यवर असत जे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असत, मालवणचे सुपुत्र असत, त्यांनी मालवणसाठी काय नाही काय केलेलं असा, पण दादांनी जा काय आपल्या कोकणसाठी केला ती शब्दात कधीच सांगून संपायचा नाही. शेवटच्या ओव्हरीचा खेळ शिल्लक 27 रन्सांची गरज. बॉलिंग मार्कवर भूषण गोळे. पहिलो चेंडू वेगवान करण्याचा प्रयत्न होतो, रनआउट करण्याची संधी नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. बॅटर झालो रनआउट अक्षय ज्याचं नाव असा. पंचांचो इशारा होईल वाईट चेंडूचो. अवांतरच्या स्वरूपात 1 रन, 1 रनसांची धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिरावलेली 43 रन्सावर 43. शेवटच्या 6 चेंडूंचो खेळ शिल्लक. 26 रन्सांची अजून गरज आणि भूषणने स्ट्राईक आपल्या सहकार्याकडे देण्यासाठी आपली विकेट बहाल केली. धावान बऱ्यापैकी नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने इलो, पण त्यापूर्वी यष्टे उद्ध्वस्त झालेले. जसे आपण मालवणी म्हणी असतो तसेच काही कोकणी म्हणी सुद्धा असत. आणि इतको धावान सुद्धा जेव्हा रन पुरो झालो नाही, रनआउट झालो, तेव्हा ती कोकणी म्हण सुद्धा आठवता. होऱ्याची माती होऱ्याक आणि मेळलो पैसो सोऱ्याक. काम नाही
काम नाही धाम आणि नुसतो अंगा घाम ही मालवणी म्हण तुम्ही ऐकलेली असतली. बऱ्याच असे मालवणी म्हणी असत. क्रिकेटच्या माध्यमातून परत एकदा ही मालवणी म्हणी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आणि ह्याचा सगळा श्रेय जाता बाबा परब आणि सन्माननीय निलेशजी राणे साहेब चषकासाठी. ह्याचं कारण असा 2019 मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा भरवली गेली आणि दुसऱ्यांदा ही स्पर्धा भरवली. त्या डे नाईटच्या स्पर्धेत मालवणी कॉमेंट्रीसाठी मला पहिल्यांदा संधी दिली बाबा परब आणि त्यांच्या सगळ्या मान्यवरांनी. आणि त्या स्पर्धेत व्यासपीठावर आमचे लाडके दादा असताना मालवणी कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली आणि ती मालवणी कॉमेंट्री जगाच्या कानाकोपऱ्यात इतकी पोचली की लोकांना कळलं की मालवणी भाषेत सुद्धा कॉमेंट्री करू घेता आणि ती थोडी ऐकण्यासारखी आणि जास्त हसण्यासारखी सुद्धा असतं. मैदानावर एक चेंडू समाप्त झालो. शेवटच्या ओव्हरीचो 5 चेंडू आणि 26 धावांची गरज. धावसंख्या 43 रन्सावर उडालेलो कारंजो. विकेट किपर चेंडूच्या खाली असा आणि परत एकदा वड्यात येऊन पडलेलो चेंडू. उघडलेल्या तिरपाळात जसो दाणो तयार होता, सवासणीच्या घोटीत जसो नारळ भरलो जाता, जसा लग्नाचा आमंत्रण दिला जाता तसा दिलेला बॅटरचा आमंत्रण विकेट किपरने आपल्या हातात टिपला. लागला अजून एक कलाम. अजून एक खेळाडू तंबूच्या दिशेन. धावसंख्या स्थिरावलेली 43 रन्सावर. हे कॉमेंटेटर जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोचले. तसेच खेडेगावातले खेळाडू सुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोचले आणि त्याचा श्रेय असा संतोषजी नाणेकर, गौरव सावंत आणि tenniscricket.in या वेबसाईटला. जगातली पहिली वेबसाईट, भारतातली पहिली वेबसाईट जी टेनिस क्रिकेटसाठी समर्पित केली गेली आणि त्याच्या माध्यमातून सध्या 195 देशात या स्पर्धेचं प्रक्षेपण चालू असा. निलेश साहेब अभिमानान सांगण्यासारखी गोष्ट असा 195 देशात आमच्या मालवणचा ग्राउंड सगळेजण बघतात. पंचांचो इशारा होईल. वाईट चेंडूचो अवांतरच्या स्वरूपात 1 रन 1 रनसानीची धावसंख्या स्थिरावली 44. चौक्याचो डबल गेम जेका म्हटलं जाता. जगातलो एकमात्र खेळाडू ज्यांनी षटकार मारून कसोटीतला त्रिशतक पूर्ण केला त्या खेळाडूची जर्सी क्रमांक 44 स्कोरबोर्डवर. भारताचो एकमात्र खेळाडू ज्याच्या नावावर असत कसोटीतली 2 ट्रिपल सेंचुरी त्या खेळाडूची जर्सी क्रमांक 44. चौक्याचो डबल गेम. परत एकदा बाउन्सर चेंडू कानाकडसून इलो आणि तिखट झालो अशा प्रकारचा चेंडू समाप्त झालो. धावसंख्या स्थिरावलेली त्याच 44 रन्सावर. एक देखणी स्पर्धा, जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेली स्पर्धा आणि आम्ही अभिमानान सांगतो सिंधुदुर्ग जिल्ह्याची सगळ्यात मोठी स्पर्धा, डे नाईटची स्पर्धा आणि ती सुद्धा सगळ्यात मोठी. खरोखरच आयोजन समिती आणि सगळे सदस्य जे या स्पर्धेसाठी राबतात त्या सगळ्यांचे मनापासून आभार असतात. आणि जशी ही स्पर्धा मोठी, आयोजन मोठी, त्या स्पर्धेच्या चषकाचा नाव सुद्धा मोठा. माजी खासदार निलेशजी राणे साहेब चषक स्पर्धा आणि या स्पर्धेत तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा, मान्यवरांचा स्वागत असा. अगदी थोड्याच वेळात पुढच्या सामन्याची नाणेफेक होतली. महालक्ष्मी देवबाग आणि मालवण बॉईज दोनही कॅप्टन नाणेफेकीसाठी मैदानाच्या मधोमध सगळे मान्यवर येतले. त्यांच्या समवेत ओळख परेड होतली. तुमच्यापर्यंत आवाज गेलो तयार रवा. मालवणीत सांगायचा तर शेंदूर मारून घ्या. शेंदूर मारून तयार व्हा. पुढच्या सामन्यासाठी कासरे सोडले जातले आणि मैदानात झुंज होतली. महालक्ष्मी देवबाग आणि मालवण बॉईज या 2 संघांच्या दरम्यान. धावसंख्या स्थिरावलेली 44 रन्सावर. सामन्यात फक्त औपचारिकता बाकी, फॉर्मॅलिटी ज्याका म्हटली जाता. शेवटच्या फक्त 2 चेंडूंचो खेळ शिल्लक. फॉर्मॅलिटी म्हणजे काय? मालवणी भाषेत ही फॉर्मॅलिटी सांगितली जाता. मुली बघून झाली, मागणी घालून झाली, बोलणी करून झाली, साखरपुडो करून झालो, होवडकी करून झाली, निमाचून काढून झाली, माळे काढून उभी केली, फक्त माळ घालूची बाकी. ती मैदानावर फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक. 2 चेंडू, शेवटचो 1 चेंडू. मालवणी भाषेत जे का बियाचो कोंबो म्हटलं जाता तसं शेवटचो कोंबो, शेवटचो चेंडू, लास्ट बॉल. शेवटच्या चेंडूवर सामना समाप्त होताना या देखण्या स्पर्धेसाठी बाबा परब मित्रमंडळ आयोजित मालवण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातल्या या माजी खासदार निलेशजी राणे साहेब चषकाच्या स्पर्धेसाठी आमचे मित्र अमोलजी शिरसाट, तुम्ही युवा खेळाडूंचं शिरसाट स्पोर्ट अहमदनगर संघ स्पर्धेसाठी उतरवला. तुमचे मनापासून आभार. पुढच्या